भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण पाहत होतो श्रीमद भागवताच्या द्वितीय स्कंदाला प्रारंभ होतो. आणि प्रारंभालाच शुकदेव परीक्षित राजाच्या प्रश्नाचं उत्तर देतात. पहिल्या स्कंदाचा शेवट होत असतानाच परीक्षितानं प्रश्न विचारला होता की जो मनुष्य लवकरच मरणार आहे अशा मृत्यूच्या अंतिम समयी त्यानं काय करावं. आणि या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजेच हे संपूर्ण श्रीमद भागवत महापुराण. शुकब्रह्म हे उत्तर द्यायला प्रारंभ करतात आणि सांगतात की वस्तुतः या जीवनामध्ये जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, थोडा फॅन बारीक करणार, थोडा बारीक कर. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत करण्यासारख्या चांगल्या अशा असंख्य अनंत गोष्टी आहेत. परंतु या मनुष्यामध्ये जन्मतःच असणारी वासना आणि मनुष्यामध्ये असणाऱ्या या वासनांचा प्रभाव आणि आळस यामुळे हा मनुष्य निद्रया रियते नक्तम. आला आपण शेवट केला की संपूर्ण हे आयुष्य मनुष्य अनेक प्रकारच्या उपभोगांच्या मध्ये आणि झोपेमध्येच व्यर्थ घालवतो. आणि म्हणून या मनुष्याला शुकब्रह्म आदेश देतात, याच्या प्रश्नाचं उत्तर देतात आणि सांगतात तस्मात् सर्वात्मना राजन हरिही सर्वत्र सर्वदा. की बाबा रे, सर्व प्रकारानं या मनुष्यानं मनुष्य शरीरामध्ये जन्माला आल्यानंतर
सर्वत्र शब्द वापरलाय, 2 शब्द वापरले, सर्वत्र आणि सर्वदा. याचं कारण ईश्वराचं नाव तर आपणही घेतो, पण सर्वदा घेत नाही आणि सर्वत्रही घेत नाही. जेवढं आपल्याला सोयीस्कर असेल, त्याची गरज भासेल तेवढंच मी घेतो. आणि म्हणून मुद्दाम 2 शब्द वापरलेत की या हरीचं सर्वत्र आणि सर्वदा स्मरण करावं. श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यो भगवन्नृणा. याचं श्रवण करावं, संकीर्तन करावं आणि पुन्हा पुन्हा स्मरण करावं. विशेषतः अंतिम समयी अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम असं म्हटलं जातं. शेवटच्या क्षणी अंतिम समयी तुम्ही जो जो विचार करता, अंतःकरणामध्ये जी कल्पना करता किंवा जी वासना असते, त्यानुसार या जीवाला पुढचा जन्म किंवा पुढची योनी प्राप्त होते. आणि म्हणून सांगतात की निदान अंतकाळी तरी या ईश्वराचं स्मरण कर. पण आयुष्यभर जर केलं नसेल पार कर. म्हणूनच आचार्य सुद्धा सगळ्या जीवांना आदेश एकच देतात. ज्या भगवतपूज्य आदि शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं, उपनिषदांच्यावर भाष्य लिहिली, अद्वैत सिद्धांत प्रस्थापित केला, अध्यास भाष्य लिहिलं, तेच आचार्य उपदेश सामान्य माणसाला मात्र देतात. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. फार सुंदर कथा आहे. आचार्य एकदा असेच भिक्षेच्या निमित्तानं चालत होते रस्त्यावरून आणि जाता जाता एका झोपडीमधून आचार्यांना काहीतरी संस्कृत कोणीतरी पाठांतर करतंय असा आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर आचार्यांना आश्चर्य वाटलं. ते जवळ गेले आणि आत गेल्यानंतर पाहिलं एक जखड म्हातारा तर आचार्यांनी त्या झोपडीच्या आत जाऊन पाहिलं. एक अतिशय वृद्ध झालेला गृहस्थ जमिनीवर झोपलेला आहे, मरणासन्न अवस्थेमध्ये झोपलाय. आणि तो मुखानं डुकरून करणे हे संस्कृतचं पहिलं सूत्र आहे, धातू आहे. पाठांतर करण्याचा हा विषय आहे आणि ते तो मुखानं सतत म्हणून पाठ करत होता. आचार्य विचारतात की हे सद्गृहस्था, आपण हे काय करताय? त्या वृद्ध माणसानं आचार्यांना उत्तर दिलं की हे यतिवरा, हे संस्कृतचं सूत्र आहे, ते मी पाठ करतोय. आचार्य म्हटले ते मला समजलं, पण ते कशासाठी करतोयस? त्यानं उत्तर दिलं काही नाही. म्हटले आता संस्कृत शिकावं म्हणतोय. मग संस्कृत शिकल्यानंतर मी उपनिषद भाष्य यांचा अभ्यास करेन आणि मग श्रोतव्य मग मंतव्य असं क्रमानं मी साधना करेल आणि मग ज्ञाननिष्ठा आणि मग मला मुक्ती मिळेल. आणि म्हणून मी सुरुवात केलेली आहे. आचार्य डोक्याला हात लावतात आणि त्याला उपदेश दिलाय की अरे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. संप्राप्ते सन्निहिते काले नहीं नहीं रक्षति डुक्रुन करणे. की अरे आता हा काळ समीप आलेला आहे, या क्षणी तू मरशील का पुढच्या क्षणी मरशील माहीत नाहीये. आणि अशा वेळेस ते जे संस्कृत जे व्याकरण आहे, हे सगळे शब्द आहेत, हे तुझं रक्षण करणार नाहीयेत. रक्षण जर कोण करणार असेल तर ईश्वराचं नामस्मरण हेच तुझं रक्षण करेल. म्हणून आदेश दिलाय भज गोविंदम. या कलियुगामध्ये तर
ही नामसाधना सांगितली जाते. आणि असा हा नामाचा महिमा शुकब्रह्म या ठिकाणी सुरुवातीलाच गातात. शंका येईल, आपण अनेक प्रश्न विचारतो, आपण साधना कमी करतो, पण प्रश्न मात्र कधी घ्यावं, कुणी घ्यावं, किती वेळ घ्यावं. काही लोक हेही विचारतात, आंघोळ करूनच बसावं. सगळे प्रश्न आहेत बघा आपले. शास्त्रकार सांगतात, बाबा कसंही घे, न देश नियमो राजन, कुठलाही नियम नाही, पण ईश्वराचं नाम घे म्हणजे झालं. अकामो सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी. या नामाला दुसरं कोणतंही बंधन नियम नाही. ज्या क्षणी तुला वाटेल त्या क्षणी अट एकच, आवडीने भावे हरिनाम घेसी. त्याच्यामध्ये हाक मारताना, अहो साधं लहान मुलाला उठवायचं असेल तुमच्या, तरी प्रेमानं हाक मारली तरच ते उठतं. आणि तुम्ही जर पहिलीच हाक, माहिती आहे तुम्हाला सकाळी हाका कशा असतात आईच्या, पहिलीच जर रागामध्ये मारली तर उठलेला मुलगा परत झोपून जाईल. तसं ईश्वराचं नामच जर घ्यायचं असेल भगवंताचं, तर ते सुद्धा अतिशय प्रेमानं घ्या. आणि म्हणून या ठिकाणी ही नामसाधना सांगतात. आणि परीक्षित राजा आणखी काही प्रश्न विचारतो. भूय एव विवित्सामि भगवन् आत्ममायया यथेदं सृजते विश्वं दुर्विभाव्यम अधीश्वरैः. प्रश्न विचारलाय परीक्षित. आता एकामागं एक सगळे सुंदर प्रश्न या 12ही स्कंदांच्या मधून विचारेल आणि शुकब्रह्म याची उत्तरं देतील. परीक्षित राजा विचारतो की हे ब्रह्मन, हा जो प्रभू ईश्वर जो आहे, हा ईश्वर आत्ममायया, स्वतःच्याच मायाशक्तीच्या साह्यानं यथा इदं विश्वं सृजते, हे सगळं विश्व उत्पन्न करतो कसा, यथा गोपायती, विश्वाचं पोषण वर्धन रक्षण करतो कसा, आणि प्रलयकाळी या सगळ्या विश्वाचा प्रलय करतो कसा. खरोखरच याम याम शक्तीम उपाश्रित्य, कारण ईश्वराला सुद्धा जर उत्पत्ती स्थिती आणि लय करायचा असेल तर काहीतरी शक्ती आवश्यक आहे, बरोबर. म्हणून निर्माण ही शक्ती आहे, धारणा ही शक्ती आहे, आणि संहार ही सुद्धा शक्ती आहे. शक्तीशिवाय या जगात कोणतंही कार्य होऊ शकत नाही. हा सिद्धांत देवी भागवतामध्ये सगळ्या श्लोकांच्या मधून एकमेव सिद्धांत मांडला आहे की जिथं जिथं शिव आहे त्या त्या ठिकाणी शक्ती ही अभिन्न रूपानं आहेच. ज्या ज्या ठिकाणी पुरुष आहे त्या त्या ठिकाणी प्रकृती ही आहेच. म्हणून तरी भगवान गीतेमध्ये सांगतात, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. ईश्वर या मायेच्या साह्यानं ही सर्व निर्मिती करतो. प्रश्न विचारलाय की मग भगवान याचा निर्माण म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि संहार कसा करतात, यावर शुकदेव या प्रश्नाचं उत्तर देतात आणि सांगतात की बाबा रे, ईश्वर या मायाशक्तीच्या साह्यानं जेव्हा विश्व निर्माण करतो तेव्हा मायेचे 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम, आणि ही त्रिगुणात्मक असणारी जी प्रकृती, आपण शब्द वापरतो प्रकृती, याची व्याख्या आहे प्रकर्षेण कृतियोग्यत्वा. जी प्रकर्षानं हे सगळं निर्माण करते तिला म्हणतात प्रकृती. किती आश्चर्य आहे पहा. आपल्याला सहज निर्माण झालेलं दिसतंय म्हणून त्याची काही बोला काय हरकत नाही, त्याची किंमत राहत नाही. पण आपण मात्र काही निर्माण केलं नवीन, साधी एखाद दिवस एखादी भाजी केली तरी आपली अपेक्षा आहे की आपलं सगळ्यांनी
कौतुक करावं, कशी झाली हे सांगावं. येते लक्षात? एक छोटीशी असणारी निर्मिती आहे, याच्या दृष्टीनं कल्पना करा की परमात्मा हे संपूर्ण त्रैलोक्य. आपण म्हणतो 14 भुवनांचं हे ब्रह्मांड, 7 ऊर्ध्वलोक, भूः भुवः स्वः जनः तपः सत्यम, आणि 7 अधोलोक, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल. आणि असे मिळून किती होतात? 14 भुवन आणि त्याचं एक ब्रह्मांड. आणि अशी किती ब्रह्मांड? आपण उद्घोष करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायकः. एवढी कोट्यावधी ब्रह्मांड जर हा निर्माण करत असेल तर याला काहीतरी सामग्री पाहिजे. आणि ती सामग्री म्हणजेच सत्व, रज आणि तमोगुण. सत्वगुणाच्या प्राधान्यानं भगवान विष्णू या विश्वाचे स्थितीकर्ता होतात. रजोगुणाच्या प्राधान्यानं ब्रह्मदेव याचे निर्माण करते होतात. आणि तमोगुणाच्या प्राधान्यानं भगवान शिव हे या सृष्टीचा संहार करतात. आणि याला दृष्टांत दिला, ही सृष्टी परमात्मा कशी निर्माण करतो. कारण सृष्टी निर्माण होण्यापूर्वी काहीही, जर इथं काहीच नसेल, आपली निर्मिती सोपी आहे. घट निर्माण करायचा असेल तर माती देवानं दिलेली आहे आणि त्या मातीमधून मी घट निर्माण करतोय. पण सृष्टी निर्माण करायची असेल तर निर्मितीच्या पूर्वी इथं काहीच नव्हतं. आणि म्हणून दृष्टांत दिलाय फार सुंदर उपनिषदांच्या मध्ये, यथोर्णनाभिसृजते गृह्णते च. ज्याप्रमाणे ऊर्णनाभी म्हणजे रेशमाचा किडा, आपण कोळी असं म्हणतो बघा. हा कोळी जाळं विणतो. विणत असताना तो सामग्री कुठून आणतो? स्वतःच्याच लाळेमधून. स्वतःभोवतीच जाळं विणतो. काही क्षण, काही वेळ तसंच ठेवतो आणि थोड्या वेळानं पुन्हा ते सगळं जाळं जे स्वतःमधून बाहेर काढलंय ते सगळं पुन्हा तो आपल्याच आत घेतो. किंवा दुसरा दृष्टांत श्रुती देते, भागवतकार या ठिकाणी देतात, यथा सुदीप्तात पावकात. एखादा प्रज्वलित अग्नी जर असेल, तुम्ही पहा, धडधडून जर पेटला तर त्या अग्नीमधून ठिणग्या बाहेर पडतात बघा. आणि या सहस्रशः हजारो ठिणग्या त्या अग्नीसारख्याच असतात. त्याही प्रकाश स्वरूप आहेत, त्याही दाहक आहेत. त्या जशा बाहेर पडतात तथाक्षरात विविधाः सौम्य भावाः. त्याचप्रमाणे या अक्षरस्वरूप परब्रह्मामधून, एकाच या आत्मतत्वामधून आपण सगळे काय आहोत? त्या ठिणग्यांच्या प्रमाणे. म्हणून चैतन्यामधूनच आपला जन्म झाल्यामुळं आपणही काय आहोत? आपण जड आणि दगड नाही आहोत. आपण स्वतः सुद्धा चैतन्य स्वरूपच आहोत. फक्त फरक एवढाच, आपल्याला त्याची जाणीव नाहीये की जे चैतन्य मी बाहेर शोधतोय ते माझ्या आतच सन्निविष्ट आहे. आणि म्हणून तरी या ठिकाणी सांगतात की या पद्धतीनं हा ईश्वर स्वतःच्याच मायाशक्तीमधून हे सर्व विश्व निर्माणही करतो. निर्माण झाल्यावर राहतो कुठं आपण सगळेजण? आपण त्याच्यामध्येच राहतोय, पण आपल्याला जाणीवच राहिलेली नाहीये. आणि प्रलय झाल्यानंतर आपण सर्वजण समष्टी आणि व्यष्टी हे सर्वच त्या तत्वामध्येच विलीन होतं. कसं ते पुढं सांगतील, चतुश्लोकी भागवत पुढं येईल. अशी या विश्वाची निर्मिती थोडक्यात या ठिकाणी सांगून शुकब्रह्म पुढं सांगतात की एकदा ब्रह्मदेवांनी महान तपश्चर्या केली
आणि त्यावेळेस भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिव्य धामाचं दर्शन दिलं आणि त्यावेळेस हे ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती आता आपण करावी असा विचार करायला लागले. आपण करूयात, पण करूयात नुसता विचार करून होत नाही. निर्मिती काहीही काम करायचं असेल तर ते कसं करावं हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच वेळेस आकाशवाणी झाली आणि त आणि प ही 2 अक्षरं त्यांना ऐकायला आली. 2 अक्षरं तुम्ही एकत्र केली तर शब्द तयार होतो तप. आणि म्हणून या ठिकाणी भागवतकार सांगतात, तपश्चर्येशिवाय आयुष्यामध्ये कुणालाही काहीही मिळत नाही. तुम्हाला काहीही हवं असेल, ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली आणि मगच या सृष्टीची निर्मिती केली. या ठिकाणी भगवान विष्णू ब्रह्मदेवांना सांगतात की हे ब्रह्मन, तुला जर निर्माण करायचं असेल हे जगद्व्याळ विश्व, तर तुला ही तपश्चर्या, काही साधना, उपासना नितांत आवश्यक आहे. आमच्या ही साधकांच्या जीवनामध्ये काही अपूर्व आणि काही दिव्य जर अनुभवायचं असेल तर उपासना नितांत आवश्यक आहे. म्हणून तरी संत सांगतात, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने वीण निराश्रयो. या मार्गात आल्यावर जर उपासना नसेल, बाकी तुम्ही सगळं करा, पण याला साधनेची जर जोड नसेल तर दुर्दैवानं हे शब्द अनुभवायला येत नाही. आणि म्हणून तपश्चर्या केली पाहिजे. भगवान विष्णू तपाचं महत्त्व सांगतात, सृजामि तपसैवेदम ग्रसामि तपसा पुनः. निर्माण करणं, धारण करणं आणि संहार करणं या सगळ्यासाठी तपश्चर्येची आवश्यकता आहे. आणि असं सांगितल्यानंतर ब्रह्मदेव भगवंताला प्रणाम करतात आणि सांगतात की हे भगवंता, तुझ्या आज्ञेचं मी पालन करेन. तपश्चर्या तर मी केलीच, पण आता तू मला ज्ञानम परमगुह्यम मे. माझी अशी इच्छा आहे की तू मला गुह्य असणारं ज्ञान द्यावंस. आणि असं ज्ञान मागितल्यानंतर ब्रह्मदेवांनी, भगवान विष्णू स्वतःच या ब्रह्मदेवांना अतिशय थोडक्यात, अतिशय संग्रहानं हे गुह्य ज्ञान या ठिकाणी देतात आणि म्हणतात, ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगम च गृहाण गतितम मया. सहजासहजी ज्ञान कुणी मागत नाही. बाकी सगळ्या गोष्टी आपण मागतो, गुरूंच्याकडं जातो, ईश्वराकडं जातो, ज्ञान सोडून बाकी सगळं मागतोय. पण भगवान विष्णूंना आनंद होतो. ते म्हणतात की हे ब्रह्मन, आज आपण मला ज्ञान मागितलंय, ज्ञानाची प्रार्थना केलेली आहे. मी तुम्हाला आज गुह्य ज्ञान, आणि कसं, विज्ञान समन्वितम, विज्ञानसहितम म्हणजेच अनुभवसहितम ज्ञानम, हे मी तुम्हाला आता प्रदान करेल. नुसतं ज्ञान सांगणार नाही, सरहस्यम. ज्ञान सांगणं नुसतं एक भाग, पण खरा गुरु आणि खरा शिष्य असेल, बाकी वरवर आपण सगळं ज्ञान शिकवतो, पण रहस्य मात्र कुणीच कुणाला सांगत नाही, सहसा सांगत नाही. बरोबर ना? अगदी सासू सुनेला चुकून सुनेनं विचारलं ही भाजी कशी करायची, सासू सगळं सांगते, पण बरोबर त्यातलं जे आलं लक्षात, जेवढं काही रहस्य आहे ज्याच्यामुळे ती बिघडते किंवा जास्त चांगली होते, तेवढी एक गोष्ट गाळून बाकी सगळं सांगते. कारण सगळं सांगितलं तर आपलं महत्त्व कमी होईल. म्हणून ज्ञान सांगणारे खूप मिळतात, पण सरहस्यम तदंगमच, रहस्यासहित
स्वतःजवळ काहीही न ठेवता तो अनुभव जसाच्या तसा अंगांच्या सहित, छोट्या छोट्या गोष्टींच्या सहित मी तुला सांगेल. तद्गृहाण इति, हे ब्रह्मन ते ज्ञान ग्रहण करावं असं भगवान सांगतात. आणि अवघ्या 4 श्लोकांच्या मधून हा दिव्य असणारा ज्ञानाचा उपदेश देतात. तेच या भागवतामध्ये चतुश्लोकी भागवत म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. शुकम ब्रह्मांनी 18,000 श्लोकात जे सांगितलं तेच केवळ या 4 श्लोकांच्या मधून भगवान विष्णू ब्रह्मदेवांना हे भागवत सांगतात. पहिला श्लोक आहे, आपण थोडक्यात पाहू. अहम एव आसम एवाग्रे न अन्यत् सदसत् परम यत्. ही खरोखरच म्हणून आपण भागवत ऐकतो, कथा थोड्या आपण कमी पाहू, पण जे सहसा आपण ऐकत नाही. माताजींनी मला सुरुवातीलाच सांगितलं, माताजी कथा सगळ्यांना माहीत असतात, पण त्यातलं जे ज्ञान आणि गुह्य हे शास्त्र आहे, हे या ठिकाणी भगवानसुद्धा ब्रह्मदेवांना प्रतिपादन करतात. पहिल्या श्लोकामधून सांगितलंय की हे ब्रह्मन एव अग्रे अहम एव आसम. ही सगळी सृष्टी जी दिसते याच्या अग्रे म्हणजे याच्या पूर्वी केवळ आणि केवळ मी म्हणजेच परमात्मा हे तत्व केवळ अस्तित्वामध्ये होतं. न अन्यत् सत असत परम इति. इथं कोणतंही सत नव्हतं, कोणतंही असत नव्हतं. आज ज्या गोष्टी आहे 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 अशा मला दिसतात, सूर्य आहे, चंद्र आहे, डोंगर आहे, पर्वत आहे, तुम्ही आहात, मी आहे, हे आहे आहे यानं अनुभवायला येणारं विश्वही नव्हतं आणि नाही असंही या जगामध्ये काहीही नव्हतं. तर हे असणारं जे तत्व आहे ते सत आणि असतच्याही अतीत, सत आणि असतचं सुद्धा अधिष्ठान होतं. भाव आणि अभाव यांच्याही अतीत असणारं ते तत्व आहे. आणि असं ते तत्व उत्पत्तीच्या पूर्वीही होतं, म्हणजे विश्व निर्माण होण्यापूर्वी होतं. श्रुती सांगते सदैव सौम्य इदमग्रमासीत एकमेवाद्वितीयं ब्रह्म. विश्वाचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा तेच तत्व राहतं. आणि मग मधल्या काळात काय आहे? मधल्या काळात सुद्धा जर काही असेल, आपल्याला विश्व दिसतं पण वस्तुतः विश्व नाही आहे, ते जे काही आहे ते तत्वच आहे. कसं फार सुंदर दृष्टांत देतात शास्त्रकार. तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर जर गेलात आणि समुद्राच्या पृष्ठभागावर एका मागून एक अनेक लाटा येतात बघा, किती छान वाटतं. शांत पाहतो, एक लाट येते, उत्पन्न होते, काही क्षण अस्तित्वामध्ये असते आणि क्षणार्धात ती लाट लयही पावते. कुठून उत्पन्न झाली? पाण्यामधून उत्पन्न झाली. पाण्यामध्येच लय पावली आणि क्षणभर जी अस्तित्वामध्ये होती ती कुठं होती? पाण्यामध्येच अस्तित्वामध्ये होती. पण पाणी मात्र बघा, लाट निर्माण होण्यापूर्वी सुद्धा काय आहे? समजतंय ना तुम्हाला? पाणी आहे. लाटेचा लय झाल्यानंतर सुद्धा पाणी आहे आणि लाट आहे असं आपण म्हणतो, म्हणजे खरं काय आहे? पाणीच आहे. लाट म्हणजे पाण्याला दिलेलं केवळ एक नाव आणि एक रूप, एक आकार आहे. तुम्ही हळूवार जरा जवळ गेलात आणि लाटेला काय केला? स्पर्श केलात. पण लाटेला स्पर्श करणं म्हणजेच पाण्यालाच स्पर्श करणं आहे. आणि आता जर कोणी बुद्धिमान माणसानं प्रश्न विचारला, सांगा बरं लाटेमध्ये पाणी कुठं आहे, तर त्याला काय उत्तर देणार? अरे लाटेमध्ये पाणी नाही असा अंशच शिल्लक नाही. जसं संतांनी वर्णन केलंय, लहर ढूंढे लहर को, कपडा ढूंढे सूत,
जीव ढूंढे ब्रह्म को तीनों ऊत के ऊ. लाट जर पाण्याला बाहेर शोधत असेल, हे कापड जर सुताला बाहेर शोधत असेल, तसंच हा जीव आज या तत्वाला कुठं शोधतोय? बघा तुम्ही, आम्ही आध्यात्मिक माणसं सुद्धा अजूनही बाहेर शोधतोय. पण शास्त्र सांगता रे, जे तू शोधतोस ते बाहेर नाहीये, तुझ्यापासून भिन्नही नाहीये आणि तुझ्यापासून दूर सुद्धा नाहीये. जिथं तू आहेस तुझ्या आतच नवे नवे ईश्वरच फक्त आहे. बाकी सगळं केवळ नाम आणि रूप यांचे हे विकार आहे. म्हणून तरी श्रुती सिद्धांत मांडते, वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इति एव सत्यम. एकाच मातीमधून घट निर्माण होतो, माठ निर्माण होतो, आणखीन मातीच्या अनेक गोष्टी निर्माण करतो. ते सगळे माठ वगैरे दी, घट वगैरे दी वाचेचे काय आहेत? वाणीचे विकार आहेत, शब्द आहेत. मातीला दिलेलं एक नाव आणि आकार आहे. घट फुटला तरी काय शिल्लक आहे? मातीच शिल्लक आहे. म्हणून मृत्तिका इति एव सत्यम. माती हेच एकमेव सत्य आहे. तसंच भगवान इथं सांगतात, पश्चाद अहम यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम. की हे ब्रह्मन, या जगात जे काही आहे हे सगळं यच्च यावत मी आहे. थोडक्यात काय, माझ्या व्यतिरिक्त इथं दुसरं काही अस्तित्वामध्येच नाही. भगवान गीतेमध्ये म्हणून सांगतात, मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणाः इव. हा पहिला सिद्धांत पहिल्या श्लोकामधून मांडला. चतुश्लोकी भागवताच्या दुसऱ्या श्लोकामधून भगवान सांगतात, ऋते अर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात् आत्मनो मायां यथा भासो यथा तमः. पहिला श्लोक ऐकल्यावर आपोआपच शंका येईल की इथं तत्वाव्यतिरिक्त जर काहीच नसेल तर मग आम्हाला हे दिसतं का बरं? आणि आमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. आम्हाला जे नाही ते दिसतं आणि जे आहे ते अजिबात कधीच दिसत नाही. तत्व शोधा म्हटलं तर या डोळ्यांना कधीच दिसत नाही आहे. आणि जे मुळात हे सगळं दृश्य नाही असं आपण म्हणतो, डोळ्यांना काय दिसतंय? हे सगळे भेद दिसतात, विश्व नाम आणि रूप दिसतात. आणि म्हणून याचं कारण काय अशी शंका येईल. भगवान सुंदर कारण सांगतात आणि म्हणतात की ज्याप्रमाणे तुम्ही आकाशामध्ये पाहिलं, दृष्टीमध्ये दोष जर असेल तर एका चंद्राच्या ठिकाणी काय दिसतात? 2 चंद्र दिसतात. असे अनेक दृष्टांत आहेत. काही वेळेस अशी वायर, दोरी जर पडली असेल अंधुक प्रकाशात तर दोरीवर मला साप दिसतो. उन्हाळ्यामध्ये वाळवंटात वाळू चमकली की त्याच्यावर मला बरोबर पाण्याचा भास होतो. म्हणजेच या विश्वामध्ये जे नाही ते दिसणं, बरोबर, हा या दृश्याचा स्वभाव आहे. मग शंका येईल, जे नाही ते जर दिसत असेल तर असा कोणता तरी एक घटक पाहिजे. खरं तसं तर आपण डोळे उघडून बघतो. तुम्ही म्हणता ना, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, चक्षुर्वै सत्यम, आय विटनेस. तुम्ही म्हणता सुद्धा मी पाहिलं, पण अरे जे पाहिलं ते चुकीचं पाहिलेलं आहेस. उन्हाळ्यात तुम्ही लांबवर ज्यावेळेस पाण्याचा भास होतो, जवळ जाता, जवळ गेल्यावर समजतं तत्र जलम नास्ती, तिथं पाणी नाहीये. पुन्हा समोर पाहता पुन्हा तुम्हाला काय दिसतं? पुन्हा वाळू चमकते, पुन्हा डोळ्यांना पाणीच दिसतं. आणि याचं कारण जर असेल तर याच्यामध्ये एक असा एक घटक आहे, ती वस्तू आणि माझी बुद्धी
याच्यावर काय, माझ्या बुद्धीवर या मायेचं आवरण आलेलं आहे. भगवान सांगतात तद्विद्यात आत्मनः माया. माया हा शब्द आपण अनेक वेळेला ऐकतो. आज सगळा समस्या, सगळा प्रॉब्लेम कुणी करून ठेवलाय? खरं तर या जगात तत्वाशिवाय कोणी नाही, आणि तत्व तर माझ्याजवळ, माझ्या आत आहे. नवे नवे मी स्वतःच तत्व स्वरूप आहे. आपण म्हणतो सुद्धा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग हे जर त्रिवार सत्य असेल तर दुर्दैवानं या तत्वाची अनुभूती का येत नाही? जसं आता आमच्या डोळ्यावर जर ढगाचं आवरण आलं तर आकाशात सूर्य असूनही मला दिसत नाही, कारण ढगाचं आवरण आहे आणि आवरणाचं कार्यच आहे जे आहे ते न दाखवणं. आणि त्याच्यामध्ये मायेचं कार्य जर असेल तर जे नाही ते दाखवणं. मायेची व्याख्याच केलेली आहे, अघटित घटना पटीयसी माया. आमच्या आयुष्यामध्ये जीवनभर जन्मल्यापासून शेवटपर्यंत या मायेचा इतका प्रभाव आहे. आणि एक जन्म नव्हे, काय जन्मानुजन्म या मायेनं एकदा आपल्यावर आवरण घातलं की 84 लक्ष जन्म बघायचे काही. आपण असे खालून वर आणि वरून खाली, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्य गुणवृत्तस्थाः अधो गच्छन्ति तामसाः. हा जीव पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि याला कारण एकच, ही अद्भुत असणारी, म्हणून तरी भगवान शब्द वापरतात, अर्जुना मायेला इतकं लाईटली घेऊ नकोस. तू जर मायेशी 2 हात करशील तर माया तुला अनेक रूपानं येईल आणि पुन्हा पुन्हा या संसारामध्येच बद्ध करेल. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया. याच्यामधून पार होणं अतिशय कठीण आहे. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. आणि म्हणून भगवान या मायेचं स्वरूप सांगतात आणि सांगतात की हे ब्रह्मन, केवळ या माया शक्तीमुळं मी या चराचरात असूनही कुणालाच दिसत नाही. हा दुसऱ्या श्लोकामध्ये मायेचं वर्णन केलं. भगवान पुढच्या 3ऱ्या श्लोकामध्ये स्पष्ट करतात, हे ब्रह्मन यथा महांती भूतानि भूतेषु उच्चावचेष्वनु. दृष्टांत दिलाय प्रविष्टानि अप्रविष्टानि. ज्याप्रमाणे संस्कृत सोडून द्या, आपण पाहतो ज्याप्रमाणे एकच आकाश या ठिकाणी सर्वत्र स्थित आहे. बघा, पण आकाश जरी एकच असेल तरी सुद्धा वस्तू बदलल्या की आपण त्यालाच घटाकाश, बरोबर, मठाकाश अशी अनेक नावं देतो. आपण म्हणतो हा घट आहे, घट निर्माण झाला आणि मग आकाशानं त्या घटात काय केला, प्रवेश केला. तसं सगळे लोक काय म्हणतात की परमात्म्यानं या जीवामध्ये काय केला, प्रवेश केला. आणि ज्या वेळेस परमात्मा तिथून बाहेर येतो त्यावेळेस माणूस मरतो. भगवान सांगतात, बाबा रे, मी कुठं प्रवेशही करत नाही आणि कुठून बाहेरही येत नाही. का बरं? कारण मी सर्वदा सर्वत्र सर्व ठिकाणी एकाच स्वरूपानं स्थित आहे. आकाश कुठं येतही नाही, आलंय कुठं? आपण म्हणतो घट निर्माण केला आणि मग घटानं आत प्रवेश केला आकाशानं, असं शक्य आहे? आणि घट फुटला, मग घटाच्या आतलं जे आकाश आहे ते आकाश कुठं गेलं? महाकाशामध्ये गेलं. हे शब्दानं म्हणायला ठीक आहे, पण वस्तुतः आकाश ना कुठं जात
ना कुठं येत. एकाच आकाशामध्ये हे सगळं निर्माणही होत आहे आणि सगळं नष्टही होत आहे. त्याचं भगवान सांगतात, हे सगळे नाम रूप आणि आकार, सगळं विश्व चेतन आणि अचेतन गृहीत धरायचं, समष्टी आणि व्यष्टी, तुम्ही आणि मी, आपण सगळे सुद्धा कुठून? तिथूनच निर्माण झालोय. म्हणून तरी त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं 11व्या अध्यायात, विश्वरूप दर्शन योग. आठवतंय? अर्जुना पहा माझा जबडा, हे सगळे पांडव आणि तू सुद्धा आतच जातोय आणि माझ्यामधूनच बाहेर येतोयस. आणि हेच तत्व भगवान या ठिकाणी सांगतात, आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं ना कुठं येणं आहे ना कुठं जाणं आहे. होत जर काही असेल तर फक्त नाम आणि रूपामध्ये भेद आहे. येते लक्षात? घटाला निर्मिती आहे म्हणून घटाला नाश आहे. जे उत्पन्न झालंय तेच या ठिकाणी मरण पावतं. या सगळ्या श्लोकांचा संबंध शेवटी येईल. सगळ्यात शेवटी 12व्या स्कंदामध्ये परीक्षिताला ब्रह्मनिर्वाण कसं प्राप्त झालं याची मीमांसा. हे इतकं सहज कथा नाही आहे हो. तो साप आला, त्याने दंश केला, मग याला ब्रह्मनिर्वाण मिळालं, इतकं सहज नाही आहे. या ठिकाणी सांगतात, परीक्षिताला ज्यावेळेस मरण समजलं आणि त्यानं विचारलं उपाय काय, आणि त्याला शुकब्रह्म ज्यावेळेस उपाय सांगतात, बाकी भक्ती नामसाधना सगळं सांगितलंय. खरं तर तिथं शुकब्रह्म चमत्कारही करू शकले असते. तुझं मरण मी टाळतो असंही म्हणू शकले असते. काहीतरी हातातून काढून दिलं असतं, डोक्यावर हात ठेवला असता, अनेक प्रकार केले असते. पण शुकब्रह्मांनी तसं केलं नाही. 18,000 श्लोक सांगितले आणि या सगळ्या श्लोकांच्या मधून, या श्रवणामधून परीक्षिताच्या मनाची अशी काही तयारी आणि धारणा केली आहे, त्याच्यावर येते लक्षात, संस्कार केलाय या सगळ्या श्लोकांच्या मधून. अरे परीक्षिता, 7व्या दिवशी साप येणार, तुला दंश करणार, पण खरंच तुला दंश करणार का तुझ्या शरीराला फक्त करणार? येते लक्षात? 7व्या दिवशी खरोखरच कोण मरणार याचा विचार कर. येते लक्षात? जे जन्माला आलं तेच मरणार आहे. आणि हा सृष्टीचा जर नियम असेल, जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवम जन्ममृतस्य च. भगवान गीतेमध्ये सांगतात, हा मृत्यू कोणीही टाळू शकत नाही. वरून भगवान जरी आला तरी हे शरीर, अहो राम आणि कृष्णही आले आणि गेले, हे शरीर या ठिकाणी कायम शाश्वत राहू शकत नाही. हा प्रकृतीचा नियम आहे. आणि म्हणून या परीक्षिताला विचार प्रवृत्त केलंय, तू विचार कर नक्की कोण मरणार. येते लक्षात? आणि याला सिद्धांत या ठिकाणी सांगतात, जसा फक्त घट फुटतो तसं परीक्षिता फक्त काय फुटणार आहे तुझं? हा जे घटाप्रमाणे असणारं जे शरीर आहे बाहेरचं, एक दिलेलं एक नाव आणि रूप, बाहेरून सुंदर कातडी आहे, तेवढं फक्त जाणार आहे. येते लक्षात? आणि हेच या भागवताचं सार. सगळ्या शेवटच्या श्लोकामधून भगवान सांगतात, एतावत एव जिज्ञास्यम. जिज्ञासून एवढंच जाणावं. आमच्या आयुष्यामध्ये हेच गुह्य असणारं ज्ञान जे आहे, बरं खूप अवघड नाही आहे, अतिशय सोपं आहे. भगवान तर सांगतात, ज्ञाना इतकं सोपं या जगात काहीच नाही. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी सांगतात, अरे रामा, मुक्ती मिळवणं इतकं सोपं आहे जगात, तुला रात्री झोपलास की सकाळी उठायला सुद्धा कष्ट आहेत रे. उठवतच नाही सकाळी. अजून 5 मिनिट, अजून 5 मिनिट, तिथं तरी क्लेश आहेत, कष्ट आहेत. नवे पापणीची उघडझाप करायला सुद्धा थोडे कष्ट आहेत. पण रामा, मुक्ती मिळवायला तेवढेही कष्ट नाही. बस
तू समजावून घ्यायचं आहेस हे सगळं केवळ आणि केवळ या दृश्याचा नाश आहे. त्याच्या आत असणारं जे तत्व आहे ते तत्व कधीही नष्ट होत नाही. एवढंच एतावत् एव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासूनात्मनः. जिज्ञासून एवढंच जाणावं आणि या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त करावी. आणि हेच अतिशय गुह्य असणारं ज्ञान. या सगळ्या भागवताचं सार भगवान सांगतात की हे ब्रह्मन तुला अवघ्या 4 श्लोकांच्या मधून मी कथन केलं. आणि हे 4 श्लोकच चतुश्लोकी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. सगळ्या शास्त्राचं, सगळ्या वेदांचं, वेदांत शास्त्राचं आणि उपनिषदांचं हे गुह्य असणारं सार आहे. आणि असं सांगता सांगता शुकब्रह्मांना स्मरण होतं आणि ते परीक्षित राजाला सांगतात की हे राजन, तू जसे मला सृष्टीबद्दल प्रश्न विचारतो आहेस तसेच प्रश्न प्राचीन काळी काही वर्षांच्या पूर्वी विदुरांनी मैत्रेय महामुनींना विचारलेले होते. आणि या एका वाक्यावरून एकदम शुकब्रह्मांना विदुरांचं स्मरण झालं आणि ते बोलण्याच्या ओघात विदुरांच्या बद्दल बोलायला लागले आणि सांगायला लागले की हे राजा, विदुर हे महाज्ञानी होते, धृतराष्ट्राचे बंधू जरी होते तरी साक्षात धर्मावतार होते. आणि यामुळेच एकदा धृतराष्ट्राला उपदेश या विदुरांनी केला. तो जो केलेला उपदेश आहे तोच विदुर नीती म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल, विदुर नीती. आमच्याकडं चाणक्य नीती आहे, विदुर नीती आहे. अतिशय सुंदर असणारा हा उपदेश विदुर धृतराष्ट्राला करतात आणि सांगतात त्याचं सार की बाबा रे, न्यायाप्रमाणे असणारं पांडवांचं राज्य, पांडवांचा जो काही हिस्सा असेल, भाग असेल, तो त्यांना देऊन टाकावास. धृतराष्ट्र ऐकतो, पण हा केवळ डोळ्यानं नाही बुद्धीनंही अंधच होता. त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे धृतम राष्ट्रम येन सहा. जनराष्ट्राला धृतम घट्ट पकडलेलं होतं. धृतराष्ट्राच्या डोक्यावर काही या उपदेशाचा परिणाम होत नाही. ज्यावेळेस दुर्योधन भर सभेमध्ये हे सगळं विदुरांचं वचन ऐकतो त्यावेळेस दुर्योधन अत्यंत क्रूरतेनं यांचा अपमान करतो आणि विदुरांना राज्याबाहेर हाकलून लावतो. विदुर हे महाज्ञानी होते. अपमान झाल्यानंतर जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं, पण त्याच वेळेस विदुर राज्याच्या बाहेर निघून तीर्थयात्रेला निघून गेले. शुकब्रह्म सांगतायत ही कथा. असेच हे विदुर तीर्थ भ्रमण करता 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 एकदा यमुनेच्या तटावर आले. आणि यमुनेच्या काठी आल्यावर विदुर हे भगवंताचे अनन्य भक्त होते. म्हणून तरी विदुरांच्या घरीच भगवंतांनी कण्या खाल्ल्या. अतिशय भक्तिपरायण भावपूर्ण असणारे हे विदुर तिथं आल्यानंतर भगवंताचं स्मरण त्यांना झालं. आणि त्याच यमुनेच्या काठावर एकदम उद्धवाची भेट झाली. उद्धव हा सुद्धा भगवंताचा अनन्य अंतरंगीचा असणारा भक्त होता. उद्धवाची भेट झाल्याबरोबर ईश्वराच्या अगदी जवळचा माणूस भेटला की आपल्याला ईश्वरच भेटल्याचा आनंद होतो. गुरूंच्या अगदी जवळचा योग्य शिष्य भेटल्यावर जणू काही गुरुच भेटले आहेत असं वाटतं. तसंच विदुरांना वाटलं उद्धव भेटल्यावर भगवानच भेटलेले आहेत. आणि मग विदुर विचारतात सगळं कसं काय चाललेलं आहे. उद्धव आपलं मन आवरून भगवंताच्या अनेक लीला, एवढ्या वर्षांच्या मध्ये सगळं जे काही झाले प्रसंग, आपण जशा गप्पा मारतो सगळं या विदुरांना उद्धव सांगतो. सगळ्यात शेवटी विदुर विचारतो, अरे पण भगवान कसे आहेत रे आता. त्यावेळेस मात्र उद्धवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो सांगतो भगवान निजधामाला गेलेले आहे. विदुरांना ते ऐकून खूप भयंकर दुःख होतं. भगवंताच्या विरहानं ते व्याकुळ होतात. त्याची ती अवस्था पाहिल्यावर
उद्धव सांगतो, थांबा विदुरा, पण एक खूप चांगली गोष्ट आहे, भगवान निजधामाला ज्यावेळेस गेले ना त्यावेळेस मी तिथं जवळच होतो. आणि अगदी जात असताना निजधामाला सगळ्यात शेवटी भगवंतांनी तुझी आठवण काढली आणि मैत्रेय महामुनींना आदेश दिला की आता माझ्या विदुराची आणि माझी भेट होणार नाही, तेव्हा हे सगळं ज्ञान तू जाऊन विदुरांना द्यावंस. भगवंतांनी जाताना माझी आठवण काढली, या कल्पनेनं सुद्धा विदुर सुखावला. खूप बरं वाटलं. एकीकडं दुःखाश्रू आहेत, एकीकडं आनंदाश्रू आहेत. आणि अशी ही कथा या ठिकाणी सांगत असताना, ऐकत असताना परीक्षित राजामध्येच प्रश्न विचारतो. म्हणजे किती काळजीपूर्वक हा ऐकत असेल, कल्पना करा. परीक्षितानं प्रश्न विचारला की हे शुकब्रह्मन, तुम्ही तर सांगितलं की भगवंतांनी आपल्या यादव कुळाचा संहार केला, सगळ्या यादवांचा संहार केला आणि मगच भगवान निजधामाला गेले. पण मग हा जो उद्धव आहे तो तर यादवच आहे, मग हा उद्धव जिवंत कसा राहिला? खरं तर भगवंताला भेटलेला हा पहिला यादव आहे उद्धव. हा मथुरेमध्ये आल्यानंतर मग हा उद्धव जिवंत कसा राहिला? शुकब्रह्मांना आनंद होतो की तू फार काळजीपूर्वक ऐकतोयस. आणि मग शुकब्रह्म याचं उत्तर देतात की हे राजन, भगवान ज्यावेळी निजधामाला जाणार त्यावेळेस त्यांनी काही विचार केला आणि त्यांनी जो विचार केला त्याचं वर्णन इथं सांगतात. अस्मात् लोकात उपरते मयि ज्ञानम मदाश्रयम. भगवंतांनी स्वतःच्या मनाशी विचार केला की माझं अवतार कार्य संपलेलं आहे आणि मला तर इथून निघून गेलंच पाहिजे. पण ज्यावेळेस मी इथून निघून जाईल, अंतर्धान पावेल, त्यावेळेस हे सगळं जे माझ्या स्वरूपाचं ज्ञान आहे, मयि ज्ञानम मदाश्रयम अर्हति उद्धव एवाधा संप्रती आत्मवतांबरहा. काय सुंदर विचार आहे की हे सगळं ज्ञान पेलण्याचं सामर्थ्य, आणि नुसतं पेलण्याचं नव्हे तर स्वतः त्याच्यामध्ये निष्ठा प्राप्त करून जो कोणी हे ज्ञान या जगाला देऊ शकेल, आत्ता तरी संप्रती म्हणजे सध्याच्या या जगात वर्तमान काळामध्ये मला उद्धवाशिवाय दुसरा कोणीच दिसत नाही आहे. इतकंच नव्हे, भगवान परीक्षण करतात आणि सांगतात न उद्धव अणु अपि मन्यूनः. उद्धव माझ्यापेक्षा अंशानं सुद्धा कमी नाही आहे. कोणत्याच दृष्टीनं, ज्ञानानं, तपानं, सामर्थ्यानं, वैराग्यानं, भक्तीनं जसा मी आहे परमात्मा, म्हणून गुरु आणि शिष्य किंवा ईश्वर आणि भक्त, नंतर तो भक्त निकृष्ट अवस्थेपासून ईश्वरापर्यंत जातो, तो स्वतःच ईश्वराशी इतका एकरूप होतो. नंतर ईश्वर आणि भक्त याच्यामध्ये फरकच राहत नाही. तसं शेवटी तर भगवान आणि उद्धव दिसायला सुद्धा इतके सारखे दिसायचे, मागून पाहिलं तर कोण कृष्ण आणि कोण उद्धव हा पाहणाऱ्याला प्रश्न पडायचा. इतका उद्धव एकरूप झालेला होता. आणि केवळ बहिरंगानं शरीरानं नव्हे, भगवान सांगतात यद गुणैहि नार्दितः प्रभू. या जगातला कोणताही गुण, कोणताही विषय या उद्धवाला माझ्या आकर्षित करू शकत नाही. आणि म्हणून या जगामध्ये हे ज्ञान जर दुसऱ्यांना द्यायचं असेल, या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार जर करायचा असेल, तर आत्ता तरी उद्धवाशिवाय इथं दुसरा कोणीच मला योग्य अधिकारी दिसत नाही. आणि म्हणून उद्धवानं कितीही हट्ट केला, शेवटच्या दिवशी आपण पाहू, भगवंता मी तुझ्याबरोबर येतो. भगवंताने सांगितलं नाही उद्धवा, इथंच राहायचं आहे आणि मी गेल्यानंतर या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. म्हणून स्वतःच प्रचार करणं एक भाग, आणि ईश्वरानं प्रेरित होऊन, ईश्वरानं आज्ञा देऊन जो प्रचार करेल तो खरा प्रचार आहे. म्हणून हा अधिकार सुद्धा
ईश्वराकडून प्राप्त होतो. हे ज्ञान कुणी सांगावं, कोणाला अधिकार आहे याचं सुद्धा शास्त्र आहे. आणि भगवान इथं सांगतात, म्हणून या उद्धवाला मी माझ्याबरोबर घेऊन गेलो नाही. हाच उद्धव पुढं या धर्माचा प्रचार आणि प्रसार करेल आणि कलियुगामध्ये हा भागवत धर्म जागृत राहील. अशा या शंकेचं निरसन करतात. उद्धव निरोप सांगतो. विदुरांना त्यानंद होतो आणि नंतर मग विदुर मैत्रेय महामुनींच्याकडे जाऊन हे सगळं ज्ञान घेतात. असा सगळा वृत्तांत शुकब्रह्म परीक्षित राजाला सांगतात. सृष्टीचा क्रम सांगतात, सृष्टी कशी निर्माण होते. अत्यंत सूक्ष्मापासून स्थूल स्थूलतर आकाशाद वायु वायोरग्नि आकाश वायू अग्नी आप पृथिवी या पंचमहाभूतांच्या पासून हे पांचभौतिक विश्व कसं निर्माण होतं याचा क्रम सांगतात. नंतर याची स्थिती कशी होते, याचं वर्धन कसं होतं आणि याचा प्रलय कसा होतो, हे सगळं सांगत असतानाच या भगवंतानं सर्वप्रथम ब्रह्मदेवांची निर्मिती केली. प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषशाही भगवान पहुडलेले आहेत आणि कालशक्तीनं प्रेरणेनं त्यांच्याच प्रेरणाशक्तीनं त्यांच्याच नाभिकमलापासून स्वयंभू ब्रह्माजी उत्पन्न होतात. आणि त्यांची उत्पत्ती झाल्यानंतर ते पाहायला लागतात की मला कुणी निर्माण केलं. त्याच वेळेस त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती भगवान विष्णू देतात. आणि असं सगळं झाल्यानंतर याच ब्रह्मदेवांच्या पासून पुढची सगळी सृष्टी उत्पन्न होते. आणि म्हणून क याचा अर्थ आहे ब्रह्मदेव. आणि काया म्हणजे शरीर आपण म्हणतो, जे या ब्रह्मदेवांच्या पासून निर्माण होतं. या ब्रह्मदेवांच्या पासून सर्वप्रथम पुरुष रूपानं मनु आणि स्त्री रूपानं शतरूपा या दोघांची निर्मिती झाली. आणि नंतर मनु आणि शतरूपा या दोघांच्या पासूनच पुढं असलेली सगळी सृष्टी, या दोघांना 2 मुलं प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 कन्या आकुती देवहूती आणि प्रसूती अशा 3 कन्या जन्माला येतात. आणि त्यावेळेस मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवांच्याकडे येतात आणि प्रश्न विचारतात की हे ब्रह्मन, आमच्यासाठी आता आज्ञा काय आहे. ब्रह्मदेव सांगतात की आता यांच्यापासून पुढची सगळी प्रजा तुम्ही उत्पन्न करावी, प्रजेचा विस्तार करावा. तुमच्या भाषेत 2चे 4 आणि पुढं आपोआप विस्तार होतो. सृष्टीचा विस्तार व्हायला काही वेळ लागत नाही. आणि तुम्ही या प्रजेचं पालन करावं. पण हे दोघंही विचारतात की अहो, आम्ही प्रजा निर्माण करू खरं, पण ही सगळी प्रजा राहणार कुठं. कारण पृथ्वी तर रसातळामध्ये बुडालेली आहे. त्यावेळेस ब्रह्मदेव विचार करायला लागतात की आता काय करावं. आणि त्याच वेळेस ब्रह्मदेवाच्या नासिकाग्रामधून एकदम वराह अवतार प्रकट होतो. भगवान वराह रूपानं प्रकट होतात. आणि हेच वराह रूपी असणारे भगवान, सगळ्यांना कथा माहीत आहे, या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी थेट रसातळामध्ये जातात. आणि रसातळामधून पृथ्वीला आपल्या सोंडेवर घेऊन बाहेर यायला लागतात. वाटेमध्ये हिरण्याक्ष राक्षसाचा वध करतात आणि वर येऊन पृथ्वीला स्थापन करतात. नंतरच आपण सगळेजण या पृथ्वीवर स्थित झालेलो आहोत. असं ऐकल्यानंतर हा परीक्षित राजा प्रश्न विचारतो की भगवान आणि हिरण्याक्ष, भगवंतांनी या हिरण्याक्षाला का बरं मारलं. याची कथा या ठिकाणी सांगतात. युद्ध का केलं. प्राचीन काळी एकदा सनकादी जे मुनी आहेत असं सांगतात, भगवंताचे अनन्य भक्त
वैकुंठामध्ये भगवंताचं दर्शन घ्यावं, भेट घ्यावी म्हणून वैकुंठामध्ये ज्या वेळेस येतात आणि आल्यानंतर एकामागं एक, आता तो वैकुंठ लोक आहे, केवढा महान, साक्षात वैकुंठाधिपती तिथं राहतो, लक्ष्मीपती. हे सनकादी मुनी एकामागं एक 6 दालनं दरवाजे ओलांडून येतात. एक दार नसतं. जितकी इमारत मौल्यवान आणि मोठी तितकी दारं, एकाच्या आत दुसरं, दुसऱ्याच्या आत तिसरं, असे सगळे असतात. हे 6 दरवाजे ओलांडतात. पण 7व्या दरवाजामध्ये मात्र यांना कोण उभे असतात? जय आणि विजय हे दोघंही द्वारपाल यांना अडवतात. यांना अडवल्याबरोबर सनकादी मुनींना भयंकर राग येतो की आम्ही तर भगवंताचे अनन्य भक्त आहोत, ज्ञानी आणि तपस्वी आहोत, यांनी आम्हाला का बरं अडवावं? आणि अडवल्यानंतर क्रोधाविष्ट होऊन हे तत्काळ या जय विजय या दोघांनाही शाप देतात की तुम्ही पाप योनीमध्ये जावं, असुर योनीमध्ये जावं. शाप मिळाल्यानंतर बरं, पूर्वीचे शाप खरे व्हायचे हो, ते असे आपल्यासारखे नव्हते. पूर्वीचे ऋषीमुनी शापानुग्रह समर्थ होते. शापही देता येत असे, मुखामधून आलं की ते सत्य होत असे आणि अनुग्रह देण्याचं सुद्धा सामर्थ्य असायचं. गुरु हा शापानुग्रह समर्थ असावा. यांना कळलं की यांचं काही वाणी व्यर्थ ठरणार नाही आणि असुर योनीमध्ये जिथं काम आणि क्रोध आहेत म्हणून असुर ही योनी आहे. असुर म्हणजे असं तुमच्या डोळ्यासमोर येईल असे राक्षस कुठंतरी असतात. यांची व्याख्या केली आहे, असुषु प्राणेषु रमन्ते इति असुराः. असुर म्हणजे कोण? जे या इंद्रिय भोगांच्या मध्ये रममाण होतात त्यांना म्हणतात असुर. म्हणून माणसांमध्ये सुद्धा असुर हे आहेतच. अहोरात्र सकाळी उठल्यापासून दिवसच आमचा होतोय. माहिती आहे तुम्हाला, पहिला मोबाईल आणि झोपताना सुद्धा या मोबाईलचं जेवढं तुम्ही संगात राहता तेवढे जरी ईश्वराच्या संगात राहिला तरी याच जन्मात उद्धार होईल. संत सांगतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. काय दुर्दैव आहे. पण ही जी आसुरी प्रवृत्ती आणि काम क्रोध लोभ मोह मदमत्सरादी हे विकार यांच्यामुळं जे असुषु प्राणेषु रमन्ते, अहोरात्र इंद्रियांच्या भोगांच्या मध्ये जे रममाण होतात त्यांना म्हणतात असुर. असुर योनीत जा हा शाप ऐकल्यावर यांना खूप वाईट वाटतं. ते 2 देव शरण येतात. आधी थोडा कलह होतो, अडवल्या. ते सनकादी मुनी म्हणतात आम्हाला जाऊ द्यात. हे म्हणतात नाही नाही, आमच्या मालकाला विचारल्याशिवाय दारात कशी भांडणं असतात तुम्हाला माहिती आहे, आम्ही जाऊ देणार नाही. आणि असं करत करत तो सगळा आवाज भांडणाचा कुठपर्यंत भगवंताला ऐकायला येतो. तोपर्यंत शाप देऊन झालेला असतो. गेटवर काहीतरी आवाज येतोय म्हटल्याबरोबर भगवान काहीतरी गडबड आहे म्हणून भगवान धावत धावत त्या दाराजवळ येतात आणि बघतात तर समोर सनकादी मुनी तपस्वी ब्राह्मण आलेले आहेत. आणि त्यांना लगेच समजतं की जय आणि विजय यांच्यामध्ये वादविवाद झालेला आहे. यांनी शापही दिलेला आहे आणि हे जय विजय नंतर त्यांना शरणही गेलेले आहेत. भगवान सनकादी मुनींना सांगतात त्यांच्या वतीनं मीही क्षमा मागतो. कारण भगवान ब्राह्मण शापाचं सामर्थ्य फार चांगलं जाणत होते. एखाद्या वाईट व्यक्तीने दुर्जनानं शाप दिला तर काही बिघडत नाही. पण एखाद्या सज्जनानं, एकतर तपस्वी लोक या भानगडीत पडत नाहीत, पण जर वेळ आली आणि त्यांच्या मुखातून जर गेलं तर तो शाप अमोघ ठरतो. भगवान त्यांचीही क्षमा मागतात. आणि शेवटी हे दोघं म्हणतात तुम्ही शाप दिलाय खरा, पण त्याच्यावर एक उशाप तरी द्यावा
की जरी आम्ही असुर योनीमध्ये गेलो तरी तिथंही आम्हाला भगवंताचं स्मरण राहावं, कारण आम्हाला भगवंताच्या जवळ राहायची सवय आहे, दाराजवळ राहायची सवय आहे, म्हणून त्याही योनीमध्ये ईश्वराचं विस्मरण होऊ नये. सनकादी मुनी तथास्तु असं म्हणतात. सनकादी मुनी भगवंताला भेटून निघूनही जातात आणि इकडं मात्र अपशकुन घडायला लागतात आणि दितीच्या पोटी हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे 2 राक्षस जन्माला येतात. आपल्याला ही कथाही माहीत आहे. हे जुळे पुत्र जन्माला आल्यानंतर विश्व, पृथ्वी, त्रैलोक्य, अंतरिक्ष सगळीकडंच उत्पात घडायला लागतात, अपशकुन दिसायला लागतात आणि हे सगळं बघून देवांना मात्र आश्चर्य वाटतं, चिंताग्रस्त होतात. हे सगळं काय चाललेलं आहे? या दोघांचं एकमेकांच्यावर अतिशय प्रेम असतं. एकदा हा हिरण्याक्ष, एकदा त्या योनीत तुम्ही जन्माला गेलात की नाही म्हणलं तरी सगळे गुण लागतात, ते सगळे दोष लागतात. हा हिरण्याक्ष मदोन्मत्त होऊन एक दिवस हातात गदा घेतो आणि स्वर्गामध्ये इंद्रावर चालून जातो. इंद्रादी देव भयभीत होऊन लपून बसतात. मग हा समुद्रामध्ये येतो, वरुण राजाला त्रस्त करतो. त्यावेळेस वरुणराज क्रोधाविष्ट होतात आणि या राक्षसाला सांगतात, अरे तुला युद्धच करायचं एवढं जर इच्छा आहे तर जा आणि भगवंताबरोबर युद्ध कर. हा समुद्रात पाण्यामध्ये शोधायला लागतो भगवान विष्णू कुठं आहेत. तेवढ्यात वाटेमध्ये त्याला नारद महर्षी भेटतात. भेटलेच पाहिजेत, हे त्रैलोक्य संचारी आहेत, सगळीकडच्या सगळ्या बातम्या यांना माहीत असतात. हा हिरण्याक्ष लगेच विचारतो, नारद महर्षी तुम्हाला नक्की माहीत असेल आत्ता या क्षणी भगवान कुठं आहेत, एक्झॅक्टली लोकेशन. एवढं अचूक नारदांच्या शिवाय कोणीच सांगू शकणार नाही. नारद महर्षी म्हणतात, हे काय आत्ताच मी आलो, भगवान रसातळामध्ये आहेत, आणि हे सगळं सांगूनही टाकतात. ते पृथ्वीला उद्धार करतायत, रसातळामध्ये जी बुडालेली होती घेऊन येत आहेत, तुला वाटेमध्ये भेटतीलच असं सांगून हे निघून जातात. आणि हा हिरण्याक्ष भगवंताला शोधत शोधत येतो. भगवान दिसतात, भगवंताच्या जवळ पृथ्वी असते. हिरण्याक्ष यांच्यावर प्रहार करतो, युद्ध खेळतो, पण पृथ्वी भयभीत होईल म्हणून भगवान काही त्यावेळेस प्रतिकार करत नाही, शांत राहतात. वर येतात, पृथ्वीला स्थापन करतात आणि नंतर मग जाऊन सुदर्शन चक्राच्या साह्यानं क्षणार्धात या हिरण्याक्ष राक्षसाला ठार मारतात. अशी ही या ठिकाणी हिरण्याक्ष असुराची कथा, त्याचा वध सांगून शुकब्रह्म पुढं जातात आणि सांगतात की विदुरांनी या मैत्रेय महामुनींना आणखीनही काही प्रश्न विचारले आणि त्या निमित्तानं प्राचीन इतिहास मैत्रेय महामुनी सांगत होते. ब्रह्मदेवांच्या अनेक सृष्टींचं वर्णन त्यांनी केलं आणि त्यावेळेस सांगितलं की याच ब्रह्मदेवांचे जे कर्दम नावाचे प्रजापती होते आणि देवहूती यांचा विवाह झाला. या सगळ्या विस्तार कसा झाला, या सगळ्या विस्ताराच्या कथा या ठिकाणी सांगतात. आणि कर्दम ऋषी आणि देवहूती यांचा विवाह झाल्यानंतर यांच्याच पोटी भगवंताचा कपिलावतार जो आहे, कपिल महामुनींचा, या कपिलाचार्यांचा जन्म होतो. जन्म झाल्याबरोबर कर्दम ऋषी विवाहाचं प्रयोजन संपलेलं आहे, कारण आमचं धर्मशास्त्र सांगतं विवाह कशासाठी, केवळ भोगण्यासाठी नव्हे, विवाहो न विलासार्थः प्रजार्थः एव केवलः, इतकं स्पष्ट सांगितलं आहे. ज्यावेळेस कपिलांचा अवतार होतो त्यावेळेस कर्दम प्रजापती वनामध्ये निघून जातात आणि मग देवहूती आणि कपिल महामुनी हे दोघं पुत्र आणि आई बिंदुसर नावाच्या तीर्थावर राहायला लागतात. देवहूतीला नक्की माहीत असतं की माझा जो हा पुत्र आहे हा साक्षात भगवंताचा
ज्ञानावतार श्रेष्ठ अवतार आहे आणि सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठीच भगवंतानं हा एक विशेष अवतार घेतलेला आहे. ही याला वाढवते मोठ्या प्रेमानं. आणि नंतर एक दिवस ही देवहूती आपल्याच पुत्राला म्हणजे कपिलाचार्यांना सुंदर प्रश्न विचारते आणि सांगते की हे ब्रह्मन, मला नक्की माहीत आहे आपण माझे केवळ पुत्र नाही आहात, आपण साक्षात पुरुष स्वरूप परब्रह्म स्वरूप आहात, तेव्हा मला आपण प्रकृती आणि पुरुषाचं ज्ञान द्यावं. सांख्यशास्त्र ज्यांनी प्रकट केलं, सांख्यशास्त्र असं सांगतं की प्रकृतीमधून, ते शब्द वापरतात, प्रधानामधून हे सगळं निर्माण झालं आणि तेच ज्ञान देवहूती विचारते. त्यावेळेस कपिलाचार्य तिला उपदेश देतात आणि सांगतात की हे माते, योगः आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे. या जगात अनेक प्रकारचे योग आहे. गीतेचे 18ही अध्याय तुम्ही पाहिले तर भगवान व्यासांनी प्रत्येक अध्यायाचं नाव देत असताना योग हा शब्द वापरला आहे. विषाद योग असेल, सांख्ययोग असेल, कर्मयोग असेल, कर्मसन्यास योग असेल, बघा ध्यानयोग, भक्तियोग, कर्मयोग असे हे सगळे योग सांगितले. कपिलाचार्य सांगतात या सगळ्यांच्यामध्ये आध्यात्मिक हा योग, हा जो अध्यात्म योग आहे तो सगळ्यात श्रेयस्कर आणि श्रेष्ठ आहे. का बरं? कारण ज्या ठिकाणी अत्यंत उपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च, या आध्यात्मिक योगाचं अनुसरण जो करेल, या शास्त्राचं जो श्रवण करेल, तो निश्चितपणानं या सुखदुःखात्मक असणाऱ्या द्वंद्वांच्या पासून कायमचा मुक्त होतो. आज ही सुख आणि दुःखच माणसाला बंधनामध्ये पाडतात. बघा तुम्ही, दुःख जेवढं बंधनकारक आहे तेवढंच हे क्षणिक मिळणारं जे सुख आहे खरं तर सुख नाहीच. आपण माणसं सुखाची व्याख्यासुद्धा चुकीच्या करतोय. कालच्यापेक्षा आज दुःख कमी, याला आपण काय म्हणतो? सुख असं म्हणतो. म्हणून अजूनही सुख काय आहे आपण फक्त सुखाचा भास पाहतोय. आणि म्हणून सुख आणि दुःख या द्वंद्वांच्या मधून बाहेर पडायचं असेल तर हे आध्यात्मिक ज्ञान श्रवण करावं. आणि हे ज्ञान ग्रहण जर करायचं असेल तर देवहूती विचारते की हे भगवंता, साधन काय आहे? बरोबर, काचित्वयी उचिता भक्ती कीदृशी मम गोचरा. तिला सगळं सांख्यशास्त्र सांगितलं, पण ते सगळं ऐकून ती म्हणते की हे सगळं अवघड आहे आणि हे लॉजिक, हा युक्तिवाद ऐकूनही तसा काही मला उपयोग नाही आहे. तेव्हा मी असं ऐकलंय की भक्तियोग हा सुलभ आहे, भक्तिमार्ग हा सोपा आहे, आणि म्हणून तूच मला सांगावंस काचित्वयी उचिता भक्ती, तुझी योग्य भक्ती कोणती? बरं ती भक्ती तू अशी सांग कीदृशी मम गोचरा, मला करता येईल ते भक्ती साधन, असं साधन तू मला सांग. आणि कशी? यया पदम ते निर्वाणम अंजसा अन्वान अश्नवा अहम, की तुझं ते परमपद सहज मिळेल, जास्त कष्ट न करता सहजपणानं मिळेल, असं काहीतरी हे भक्तिमार्गाचं साधन तू मला सांगावंस. असा प्रश्न विचारल्यानंतर कपिल महामुनी भक्तीचं वर्णन करतात आणि सांगतात ज्ञान वैराग्ययुक्तेन भक्तियोगेन योगिनः, की हे माते, थोडक्यात आपण पाहू. पहिल्या दिवशी आपण ज्ञान आणि वैराग्य याचं स्वरूप ऐकलं. भागवतामध्ये भागवताचं वैशिष्ट्य सांगतात की भक्तिप्रधान जरी ग्रंथ असेल तरी या भक्तीमध्ये ज्ञान आहे आणि वैराग्य आहे. आणि म्हणून तिथे शब्द वापरला आहे ज्ञान वैराग्ययुक्तेन. सगळ्या संतांनी हीच प्रार्थना केली आहे, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे आणि मला भक्ती दे.
या 3 गोष्टी नितांत आवश्यक आहेत. आणि कपिल मुनी सांगतात एता वान एव लोकेस्मिन पुंसाम निश्रेयसोदयः, की हा जो भक्तिमार्ग आहे तीव्रेण भक्तियोगेन, भक्तिमार्गामध्ये तीव्रता आवश्यक आहे. आणि हाच तीव्र असणारा भक्तियोग मनोमय्यर्पितम स्थितम, सगळं तुझं जे मन आहे ते मला काय कर, अर्पण कर. कारण भक्तीमध्ये समर्पणाशिवाय भक्ती करता येत नाही. एका बाजूला अभिमानही आहे, अहंकारही आहे, आणि दुसऱ्या बाजूला मी जर म्हणेन मी भक्ती करतो, प्रेम करतो, या 2 गोष्टी एकत्र राहू शकत नाही. आणि म्हणून सांगतात की असा हा भक्तियोग, त्याचं तू आचरण करावंस. यानंतर कपिलाचार्य सांख्यशास्त्रामध्ये ज्या अनेक महदादी तत्वांचं वर्णन केलं त्या तत्वांचं वर्णन करतात. यानंतर योगमार्गाचं वर्णन करतात. अष्टांग योग सांगतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे 8ही अंग आणि याच्यासह असणारा हा सगळा अष्टांग योग सांगितल्यानंतर पुन्हा एकदा ही आई सांगते, बाबा रे एवढं अवघड सांगू नकोस, आता भक्तीचे प्रकार सांगावेस. म्हणून कपिलाचार्य पुन्हा एकदा भक्तियोगः बहुविधः मार्गैः भामिनी भाव्यते. भक्तीची व्याख्या तसं म्हटलं तर करताच येत नाही, कारण एखाद्यावर प्रेम करायचं शिकवायला लागत नाही. शिकवता येतंय जगात, बाकी सगळं तुम्ही शिकवू शकाल, ब्रह्मज्ञान देऊ शकाल, भौतिक विद्या सांगू शकाल, शिकवू शकाल, पण प्रेम कसं करावं, आई आपल्या मुलावर सहज तो जो वात्सल्याचा भाव आहे, गर्भधारणा झालेली आहे, हे समजता क्षणीच तिच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव उत्पन्न होतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की हे माते, भक्ती तर अंतःकरणाची एक उत्स्फूर्त प्रवृत्ती आहे, पण या भक्तीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. का बरं? कारण स्वभाव गुणमार्गेण पुंसां भावो विद्यते. कारण माते, या जगात प्रत्येकाचा स्वभाव काय आहे, इतका भिन्न 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 आहे. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा अजिबात नाही. आणि दुर्दैव असं आहे, दुर्दैव म्हणा सुदैव म्हणा, बाकी सगळं जग बदलेल पण माणसाचा स्वभाव बदलत नाही. स्वभाव वस्तू प्रवर्तते. आणि म्हणून या भक्तीचेही अनेक प्रकार आहेत. गुणांच्या प्रमाणे पाहिलं तर सात्विक, राजसिक आणि तामसिक भक्ती. स्पष्टीकरण देत नाही. भगवान गीतेमध्ये 4 प्रकार सांगतात. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. पहिला आहे आर्त भक्त. नावामध्येच अर्थ आहे. संकट आलं रे आलं की मग याला आठवण येते, धावत धावत भगवंताच्या समोर येतो. अगदी डोळ्यांच्या मधून अश्रुधारा वाहतात, संकटानं ग्रस्त झालेला असतो. आणि मग भगवंताला म्हणतो, भगवंता आता तू काय वाटेल ते कर, पण यामधून तेवढं मला सोडव. भगवानही आपला भोळा डोळ्यातलं पाणी पाहतो. तथास्तु असं म्हणतो. एका संकटातून हा बाहेर येतो, कारण संकट जसं आलं तसं निघूनही जातं. हा पुन्हा विसरून जातो. पुन्हा पुढच्या वेळेस कधी येतो, पुढचं संकट आल्यावर. हा आहे आर्त भक्त. दुसरा आहे अर्थार्थी भक्त. तो कशासाठी? पैशासाठी प्रेम करेल, काहीतरी पाहिजेल, येतो रोज, पण रोज काहीतरी एक यादी आहे, भगवंता तू मला, त्याच्याशी सुद्धा आपण व्यवहार करतो, तू मला एवढं एवढं दे, त्याच्या बदल्यात मी तुला एवढं एवढं देईन. मी तुझा आता अधिक मास आहे, श्रावण महिना येईल, आणि असं काही सगळं करतो की जणू काही आपण त्याच्यावर उपकार करतोय त्या भगवंतावर. त्याच्यापेक्षा काही करू नका.
आपण करतो 1,000 रुपये दक्षिणा देऊन सत्यनारायण करतो आणि मागतो काय त्या बदल्यात? लाख रुपयाची लॉटरी लागू दे. कुठं काही प्रमाण बघा, कुठंच काही जुळत नाहीये. भगवंताशी सुद्धा आम्ही व्यवहार करतोय, व्यावहारिक आणि भौतिक उपभोग मागतोय. माझं लग्न होऊ दे, मला मूल होऊ दे, मला नोकरी मिळू दे, अजूनही याच प्रार्थना करतोय. याला म्हणतात अर्थार्थी भक्त. म्हणून हा ईश्वराचा भक्त नाहीये, कुणाचा? पैशाचा भक्त आहे. यानंतर तिसरा आहे जिज्ञासू भक्त. आयुष्यभर या अशा प्रकारानं जगल्यावर कधीतरी बुद्धीमध्ये जिज्ञासा निर्माण होते की अरे जो मला संकटकाळी वाचवतोय, म्हणजे थोडीफार परीक्षा घेतो पण शेवटी त्याच्याशिवाय तर पर्याय नाहीये. माझं जीवन लहानपणापासून इथपर्यंत जर आलं असेल तर कुठली तरी एक शक्ती आहे, असा तो ईश्वर आहे कुठं? ही नकळत जिज्ञासा उत्पन्न होते आणि त्यालाच या ठिकाणी म्हटलंय जिज्ञासू भक्त. अनेक जन्मजन्मांच्या पुण्याईनं याच भक्ताच्या जीवनामध्ये ईश्वरच गुरुरूपानं अवतीर्ण होतो. तुम्ही म्हणता ना काय माहीत नाही, पण एखादं स्थान मिळतं, आम्ही सत्संगामध्ये जातो आणि आमचं सगळं जीवन आमूलाग्र बदलतं. ते माझं श्रद्धास्थान होतं, तिथं मी येईन, नतमस्तक होईन आणि माझं सर्वस्व मी अर्पण करेन. आणि मग त्याच ईश्वराच्या आणि गुरूंच्या अनुग्रहानं का कुणाला माहीत अनेक जन्मजन्मांच्या पुण्याईनं हे काहीतरी शास्त्राचे शब्द कानावरून जातात. बरोबर ना? म्हणून ऐकायला सुद्धा मिळणं, आपल्याला वाटतं सहज जाऊ आणि ऐकू, आधी ऐकायची इच्छाच होत नाही. आणि इच्छा जरी झाली तरी तुम्हाला श्रवण करायला मिळेलच असं सांगता येत नाही. इथं येऊन जरी बसलात तरी झोप लागली तर कानावर शब्द येऊनही ते सगळं ज्ञान जाईल. याचा अर्थ श्रवणायापि बहुभिर यो न लभ्य. शास्त्रकार सांगतात की हे शिष्या, हे ज्ञान शुद्ध असणारी कथा ऐकायला मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. ऐकायची बुद्धी होणं सुद्धा दुर्लभ आहे. आणि म्हणून या ठिकाणी याचा शेवट उपसंहार कपिल महामुनी करतात की माते, सगळ्यात शेवटी हा ज्ञानी भक्त गुरूंच्या मुखामधून ऐकतो आणि ऐकता क्षणीच वर्षानुवर्ष ऐकलंच पाहिजे असंही नाही. त्याच्या आत हा ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित होतो आणि त्याच ज्ञानाग्नीमध्ये ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. हे सर्व जंजाळ, हा सगळा संसार, कर्मफळ हे सगळं भस्मसात होतं आणि तो यामधून मुक्त होतो असं या ठिकाणी सांगतात की माते, यानंतर हा जो मनुष्य जन्म आहे, कारण पुढचा प्रश्न येईल, मग आता आम्ही भक्ती मार्गाला सुरुवात कधी करावी? आत्ता जरा बिझी आहे, जरा एवढं झालं की मग मी करेन. आयुष्यभर बाकी सगळं आम्ही करतोय, पण जे खरोखरच करायला पाहिजे आमच्या जीवनाचं महत्त्व जोपर्यंत समजत नाही. कपिलाचार्य मनुष्य जन्माचं या ठिकाणी वर्णन करतात, काळाचा महिमा गातात आणि सांगतात की माते, तू म्हणशील उद्या करेल, परवा करेल, पण हा काळ इतका भयंकर आहे, इतका निर्दय आहे. न चास्य कश्चित दयितः न द्वेष्यो न च बांधवः. या जगात तुमचा शत्रूसुद्धा कदाचित तुमच्यावर एक वेळ कृपा करेल, पण काळ आणि मृत्यू हा असा आहे, एकदा तो मृत्यू आला, तुमचं या शरीराचं प्रारब्ध संपलं की मृत्यू विचार करत नाहीये हे लहान बालक आहे का तरुण आहे का वृद्ध आहे, तुम्ही ज्ञानी आहात का अज्ञानी आहात, तुम्ही साधक आहात का उपासक आहात का आणखीन कोण आहात. नको हा खूप छान साधना करतोय, थोडे दिवस याला ठेवूयात, असा विचार मृत्यू करत नाही. मृत्यूचं कार्य एकच
हे प्रारब्ध संपलं की त्याच क्षणी हे शरीर घेऊन जाणं. कपिलाचार्य अतिशय स्पष्ट सांगतात. आणि म्हणूनच या जन्मामध्ये जो क्षण मिळालेला आहे, उद्याचा दिवस आम्हालाही माहीत नाही. बाकी ज्याच्या मागं तुम्ही धावताय, काल परवा एक तरुण मुलगी आली होती, इतका सुंदर प्रश्न विचारला, माताजी आयुष्यात नक्की गोल काय असावा म्हटले. ध्येय, कारण आपण म्हणतो हे पैसा प्रसिद्धी हे काहीच नको, मग नक्की ध्येय. आता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या स्वप्न असतात आमची, मोठं व्हावं, खूप शिक्षण घ्यावं, डिग्री मिळवावी, एवढे पैसे मिळवावेत, किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश प्राप्त करावं, कला असेल, क्रीडा असेल, शिक्षण असेल. मग हे उद्देश ठेवणं हे चुकीचं आहे का? नक्की काय करावं? त्यावेळेस शास्त्र सांगतं की पैसा असेल, ज्ञान घेणं हे ध्येय चांगलं आहे. बरोबर, तुम्ही नोकरी करणं, पैसा मिळवणं हेही ठीक आहे, परंतु पैसा असेल, प्रसिद्धी असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, त्या मिळवत असताना लक्षात ठेवावं की प्रारब्धाशिवाय तुम्हाला ती गोष्ट जास्तही मिळणार नाही आणि तसूभर कमीसुद्धा मिळणार नाही. म्हणून त्याच्या मागं लागायची आवश्यकताच नाही आहे, कारण तुमच्या मागच्या कर्मानं ठरवलेलं आहे तुम्हाला काय आणि किती मिळणार. आत्ता फक्त तुमचं कर्म करत राहा, त्या गोष्टी आपोआप मिळतील. मग प्रयत्न जर असेल, भागवतकार पुढं सांगतील फार सुंदर. या ठिकाणी मनुष्य जन्माचं वर्णन केलं आहे आणि कपिलाचार्य सांगतात की बाबा रे, असं हे शरीर मुळातच मृत्यूनं ग्रस्त झालेलं आहे. आणि वर्तमान काळात ज्या शरीरावर मी प्रेम करतोय, आयुष्यभर नखशिखांत आसक्त होतोय, सगळं आयुष्य त्याच्या भोवती मी घालवतोय. तुम्ही पहा, जन्मल्यापासून जसं मला समजतंय, मरेपर्यंत हा माणूस शरीरावर केंद्रीभूत जीवन जगतोय. खाणं पिणं, आहार विहार या सगळ्या स्वैर आणि उच्छृंखल गोष्टी करतोय. वर्तमान काळातलं हे शरीर, या ठिकाणी सांगतात, इदम शरीरम कृमिजाल संकुलम. बाहेरून फार सुंदर दिसतंय, चामडीचा फक्त काय लावलाय, एक लेप लावलेला आहे, पण आणि जो रंग दिलाय तोही तुम्हाला येतानाच दिलेला आहे. वरून तुम्ही काही केलं तरी मूळ जे रूप आहे त्याच्यामध्ये फरक होत नाहीये. आणि कृमिजाल संकुलम, आतमध्ये कृमिजाल संकुल आहे. स्वभाव दुर्गंधम शौचमध्रुवम, स्वभावतःच दुर्गंधी आहे, अशुची आहे. अध्रुव म्हणजेच नाशवान आहे. शरीराचा सगळ्यात मोठा दोष असेल तर हे नश्वर असणारं शरीर आहे. आणि पुढं सांगतात, रजायुतम मूत्र पुरीश भाजनम. अर्थ तुम्हाला समजत असेल, आतमध्ये मल आणि मूत्र यांचे टँक आहेत, असंच वर्णन केलं पाहिजे. कारण असं वर्णन ऐकल्याशिवाय या शरीराबद्दल विरक्तीच येत नाही. रमंती मूढाहा न रमंती पंडिता. मूढ लोकच याच्या भोगामध्ये रममाण होतात, पण ज्ञानी विद्वान लोक मात्र या भोगांच्या मध्ये, या शरीरामध्ये रममाण होत नाही. कपिलाचार्य या ठिकाणी सांगतात की माते, थोडासा विचार कर. शरीर आणि शरीराच्या अनुषंगानं तुझी नाती निर्माण केलीस. का ते कांता कस्ते पुत्रहा संसारोयमतीव विचित्रहा. आचार्यही सांगतात. आणि म्हणूनच हे शरीर म्हटलं तर अतिशय निकृष्ट आहे, पण तेच शरीर अतिशय दुर्लभ आहे. ठरवलं तर त्याच शरीर आणि मनानं तुम्ही बद्धही होऊ शकता, आणि ठरवलं तर त्याचाच उपयोग करून तुम्ही मुक्तही होऊ शकता. असं सगळं ऐकल्यावर देवहूती पुढचा प्रश्न विचारते की हे भगवन, मग त्या देवानं आम्हाला जन्मालाच घातलं कशाला? हे एवढे जर प्रकार होते, हा प्राणी जन्माला येतोच का? जन्माच्या मागं कारण काय आहे? कपिलाचार्य हसतात आणि सांगतात की माते, तूच मला जन्माला घातलं आणि तूच
हा प्रश्न विचारतीयस. शास्त्रकार सांगतात, कर्मणा दैव नेत्रेण जंतुर्देहोपपत्तये. आई वडील हे सुद्धा कारण नाहीये, आई वडील हे निमित्त आहे, पण या शरीराचं कारण असेल तर केवळ आणि केवळ माझंच असणारं कर्म. कर्मणा दैव नेत्रेण, की कर्म हेच कारण आहे आणि जसं कर्म असेल तसंच शरीर मिळतं. यथा कर्म यथा श्रुतम. कर्मफळाच्या नियमामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. येते लक्षात? कर्म करायच्या आधी थोडंसं स्वातंत्र्य मला दिलेलं आहे, कोणतं कर्म करावं आणि कोणतं करू नये. पण एकदा केल्यानंतर त्याचं फळ काय मिळावं हे तुमच्या हातात नाहीये, ते नियम ठरवतात. आणि या ठिकाणी कपिलाचार्य कर्मफळाची मीमांसा करतात आणि सांगतात की माते, त्यामध्येही सत्कर्म करावं, पण सत्कर्म केलं तरी ते सुद्धा नाशवान आहे. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. आणि म्हणून या सगळ्याचा अभिप्राय आणि सार असेल तर एकच, हे सगळं ऐकल्यावर तू काय कर. ते सांगतात, तस्मात् त्वं सर्वभावेन भजस्व परमेष्ठिनम. की तू सर्व भावानं या ईश्वराचंच भजन कर. भक्तिमार्ग हा सगळ्यात सुलभ मार्ग आहे. वासुदेवे भगवती भक्तियोग हा प्रयोजित. वासुदेवामध्ये हा भक्तीचा भाव निर्माण करणं हेच या सगळ्या साधनांचं प्रयोजन आहे. श्रवणम कीर्तनम, सगळी जी नवविधा भक्ती सांगितली, आणि याच भक्तीच्या साह्यानं क्रमानं ज्ञान आणि क्रमानं मोक्षप्राप्ती होते. असा हा सुंदर सगळा उपदेश ऐकून देवहूतीला आनंद होतो. ते श्रवण इतकं श्रेष्ठ पद्धतीनं केलेलं आहे. शुक ब्रह्म या ठिकाणी वर्णन करतात, देवहूतीनं जे श्रवण केलं, श्रवण करता करताच तिला ते ज्ञान आणि निष्ठा प्राप्त झाली, तिला ती सिद्धावस्था प्राप्त झाली. आणि देवहूती लगेचच सगळ्या त्या ज्ञानाग्नीमध्ये तिच्या कर्मांचा क्षय होतो आणि ती एकदम नदीच्या रूपामध्ये परिणत होते. तेच या विश्वामध्ये सिद्धपद असं स्थान प्रसिद्ध आहे. आणि अशा या कपिलाचार्य आणि देवहूती यांचा संवाद कपिलगीता सांगून, सार सांगून याच ठिकाणी श्रीमद भागवतामधील 3रा स्कंद समाप्त होतो. आणि पुढच्या चतुर्थ स्कंदाला प्रारंभ होतो. आत्ता सांगितलं या मनूच्या सगळ्या कन्यांचाही विस्तार होतो. त्याच्यामध्ये दक्षाची कन्या सती आहे. दक्ष शिवांना तिला अर्पण करतो आणि या ठिकाणी सतीचं आख्यान येतं. दक्ष प्रजापतीच्या भवनामध्ये एकदा दक्ष त्या भवनामध्ये आल्यानंतर सगळे देव ऋषी मुनी बसलेले असतात, महादेवही बसलेले असतात. त्यावेळेस सगळे उठतात दक्ष आल्यानंतर, पण महादेव मात्र उठत नाहीत. महादेव त्यांच्या त्यांच्या भावामध्ये तल्लीन असेच बसून राहतात. दक्ष पाहतो, दक्षाला तो अपमान वाटतो, म्हणून दक्षसुद्धा महादेवांचा अपमान करतो. महादेव काही प्रतिक्रिया करत नाही, शांत सगळं ऐकतात. सभा संपते, हे सगळे निघूनही जातात. नंतर तो यज्ञ 1000 वर्ष चालतो. नंतर पुष्कळ काळानं पुन्हा एकदा अनेक वर्षांच्या नंतर हा दक्ष बृहस्पती सव नावाचा यज्ञ आयोजित करतो. सगळ्यांना निमंत्रण जातात, कथा तुम्हाला माहीत आहे. परंतु फक्त सतीला निमंत्रण गेलेलं नसतं, कारण महादेवांच्याबद्दल मनामध्ये राग असतो. आणि एक दिवस ही सती पाहते, सगळ्या देवस्त्रिया, सगळे गंधर्व, अप्सरा, किन्नर हे सगळे तयार होऊन कुठंतरी निघालेले आहेत. सतीला मोठी उत्सुकता वाटते. खूप स्त्रिया अचानक नटून तटून कुठं निघालेल्या दिसल्या तर स्त्रियांना उत्सुकता निर्माण होते, कुठं चाललेले आहेत. तसं सती चौकशी करते आणि तिला समजतं की आपल्याच पित्याच्या घरी
समारंभ आहे, यज्ञ आहे आणि त्यासाठी सगळे निघालेले आहेत. समजल्याबरोबर सती घरात येते. भगवान शिवांना सांगते की चला आपणही लवकर निघालं पाहिजे, असा माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे. शिव थंड असतात. शिव सांगतात सती मी तर येणार नाही, पण तू सुद्धा जाऊ नयेस. माहेरी जाताना अडवल्यामुळं सती क्रोधाविष्ट होते. तो राग तुम्हाला माहीत आहे. सती सांगते की अहो घरातल्या घरात बोलवणं निमंत्रण कशाला पाहिजे. त्यावेळेस भगवान शिव फार सुंदर सांगतात, नियम सांगतात, व्यवहार सांगतात. त्वयोदितम शोभनमेव शोभने, की अगं तू सांगतेस ते सगळं बरोबर आहे, बोलावल्याशिवाय कुठंच जाऊ नये. पण आपले जे लोक असतील तिथं न बोलावता जायला हरकत नाही. हे जरी सत्य असेल तरी असाही एक नियम आहे. मनामध्ये जर काही अडी असेल, काही दोष असतील, द्वेष, मत्सर, कपट जर असेल तर बोलावून सुद्धा जाऊ नये. पण हे काही सतीला म्हणजे कुठल्या स्त्रीला आपल्या माहेरच्या बद्दल काही बोललं की सहन होत नाही, तशी हिची अवस्था होते. शेवटी ती नेहमीप्रमाणे म्हणते तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका, मी मात्र नक्की जाणार आहे. भगवान शिव तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करतात पण सती काही ऐकत नाही, तयार होते. भगवान शिव तिच्याबरोबर सगळे आपल्या गणांनाही देतात. सती निघते, दक्षाच्या भवनामध्ये जाते. सगळे बसलेले आहेत, ऋषीमुनी, आणि मोठा उत्सव चाललेला आहे. पण सती आल्यानंतर तिला तिच्या आई आणि बहिणींशिवाय कोणीच मान देत नाही. तशीच जाऊन बसते आणि सती आल्यानंतर हा दक्ष पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर महादेवांचा अपमान करतो. भगवान शिवांचा अपमान मात्र हिला सहन होत नाही. सती आणि सतीचं शिवांच्यावर अतीव प्रेम आणि शिवांचंही पार्वतीवर, या सतीवर अतीव प्रेम होतं. आणि त्याच वेळेस ही सती उठते आणि सांगते की तुम्ही भगवान शिवांचा अपमान केलेला आहे. शिवांची ती सुंदर स्तुती करते आणि सांगते की आता यांचा अपमान केल्यामुळं तुमच्यापासून माझा हा देह निर्माण झालेला आहे, म्हणून तो आता मी ठेवणार नाही. योगाग्नीमध्ये तो देह भस्मसात करते. सतीनं प्राणत्याग केलेला आहे ही बातमी शिवांना समजते. शिव क्रोधाविष्ट होतात, एक जटा उपटतात, वीरभद्राची निर्मिती होते, त्याला आज्ञा देतात. वीरभद्र दक्ष यज्ञाच्या त्या भवनामध्ये येतो आणि सगळ्या यज्ञाचा विध्वंस करतो. त्यावेळेस ब्रह्मदेव भगवान शिवांची प्रार्थना करतात आणि सांगतात कोणताही यज्ञ अर्धवट राहणं योग्य नाही. त्यावेळेस पुन्हा येऊन तो यज्ञ पूर्ण केला जातो. अशी ही सतीची कथा, या मनूंच्या कन्यांचा जो वंशाचा विस्तार आहे, हे सगळं सांगून यानंतर शुकब्रह्म आता पुत्रांचं वर्णन करतात. प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन मनुचे पुत्र आहेत. याच्यापैकी उत्तानपाद नावाचा जो राजा, त्याचं आख्यान ओघानच ध्रुवाचं आख्यान या ठिकाणी येतं. ध्रुवाची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. थोडक्यात सांगेन, उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुरुची, दुसरीचं नाव होतं सुनीती. नावाप्रमाणेच सुरुची ही आवडती होती आणि सुनीती मात्र नावडती होती. आपल्याही जीवनामध्ये या 2ही राण्या आहेत. आपल्यालाही एक आवडती आहे आणि एक नावडती आहे. सुरुची, जिची रुची स्वाद अतिशय सुंदर असतो. आपल्या रागद्वेषांना, आवडीनिवडीला जी पोषक असते त्याला म्हणतात सुरुची. आणि तुम्ही बघा, जे जे आवडतंय ते करायला काहीच त्रास नाही आहेत. पण नियम असा आहे, दुर्दैव असं आहे, या सृष्टीचा नियम असा आहे, जे आम्हाला आवडतं ते आमच्यासाठी हितकारक असेलच असं सांगता येत नाही. म्हणून पुराणांच्या मध्ये वर्णन येतं, रोज आपण जेवण करतो, जे जिभेला आवडेल ते सगळं खातो,
पण दुर्दैव असं आहे, जे जिभेला आवडतं ते आमच्या पोटाला आवडत नाही, आणि जे पोटाला आवडतं ते आमच्या जिभेला आवडत नाही. आणि आयुष्यभर हा संघर्ष आहे. दुसरी आहे सुनीती, जी नावडती राणी आहे. सुनीती याचा अर्थ सुष्ठू नीती, व्यवस्थित असणारी यथावत नीती. नीती म्हणजेच नियम असेल, धर्म असेल, सदाचार असेल. सर्वसाधारण मनुष्याला नियम आवडत नाही. तुम्ही नियम सांगायला जा, आजची सगळी पिढी पहा, नियम सांगितले रे सांगितले की सगळे नियम ते मोडून टाकतात. पण शास्त्र सांगतं, जीवनाचा विकास जर व्हायचा असेल तर जीवनाला काही नियम नितांत आवश्यक आहे. दृष्टांत दिलाय, एखादी नदी जर वाहत असेल तर नदीला सुद्धा काय आहेत? 2 किनारे आहेत. त्या 2 किनाऱ्यांचं महत्त्वाचं 2 कार्य आहे. त्या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा देणं आणि प्रवाहाला योग्य गती देणं. आणि तुम्ही पहा, जोपर्यंत ती किनाऱ्यांच्या मध्ये वाहते तोपर्यंत ती आपला दोन्ही बाजूंचा दुतर्फा सगळा प्रदेश सुजलाम आणि सुफलाम करते. आणि एखाद्या वेळेस तिनं ठरवलं, त्या मर्यादांचं उल्लंघन केलं, नदीला पूर आला की तीच नदी हजारो जीवांचे प्राण सुद्धा हरण करते. तसंच आमचं जीवन पहा. पूर्वीच्या काळी आपण सांगितलं की ऐकत असू, कारण आमची श्रद्धा होती, आमचा विश्वास होता की आमची जी आई वडील सांगतात ते आमच्या कल्याणासाठी सांगतात. आज मला कळत नसेल, पण ते ऐकलं तर माझं कल्याण होणार आहे. आणि म्हणूनच याला म्हटलंय सुनीती. चांगली नीती, चांगले नियम कुणालाही सहजासहजी आवडत नाही. पण जो खरा विद्वान आणि विचारी मनुष्य आहे त्याच्या आयुष्यामध्ये हे नीती आणि नियम नितांत आवश्यक आहे. जसं इमारतीचा पाया भक्कम पाहिजे, तसंच नीती आणि सदाचार हा आमच्या जीवनाचा भक्कम पाया आहे. तुम्ही बहिरंगानं काय आणि किती मिळवलं याच्यापेक्षा तुम्ही चांगले माणूस कसे आहात, आमचं शास्त्र सतत आम्हाला सांगतं. एकदम नराचे नारायण झाला नाही तरी हरकत नाही, तसा प्रयत्नच करू नका. पण आधी नराचा चांगला नर, निदान एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न या माणसानं करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात, सुनीती आणि सुरुची या 2 राण्या असतात. कथा माहीत आहे. सुरुचीचा मुलगा साहजिकच उत्तम आहे आणि या सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे. ध्रुव म्हणजे निश्चय. नीतीशिवाय निश्चय येत नाही. निश्चयाशिवाय आपण काही करू शकत नाही, काही करण्यात सातत्य राहत नाही. आणि म्हणून सांगतात की या सुनीतीचा मुलगा ध्रुव म्हणे एकदा राजदरबारामध्ये राजाच्या मांडीवर बसायला म्हणून गेला. त्याचा अपमान झाला. त्याच्या दुसरी आईनं म्हणजे सुरुचीनंच अपमान केला आणि त्याला सांगितलं की अरे ध्रुवा, जर तुला या स्थानावर बसायचं असेल तर तिनं उपदेश केलाय, तपसा आराध्य पुरुषम तस्य एव अनुग्रहेणच. आपल्याला नुसती कथा माहिती आहे, ते ढकललं आणि असं झालं. पण तिथं सुरुचीनं उपदेश केलाय की जर तुला माझ्या गर्भामध्ये जन्म घ्यायचा असेल आणि माझ्या पोटी जन्म घेतल्याशिवाय तुला हे स्थान मिळणार नाही, आणि माझ्या पोटी जन्म घ्यायचा असेल तर तू परमपुरुषाची आराधना कर. ते लहान बालक ध्रुव, आणि त्याला हा उपदेश केलाय, अपमान केलाय. भर सभेमधून हा रडत रडत आपल्या आईजवळ येतो. घडलेला सगळा वृत्तांत सांगतो. सुनीती सगळं शांततेनं ऐकून घेते. हा सांगतो, या आईनं मला असं असं सांगितलेलं आहे. त्यावेळेस सुनीती त्याला उपदेश करते आणि काय सांगते की बाळा, मी तुला वेगळं काही सांगणार नाही. जे तुझ्या दुसरी आईनं सांगितलं त्याचंच तू अनुसरण कर. तपसा आराध्य पुरुषम. केवढं याच्यामध्ये शास्त्र आहे पहा.
ती दुसरं काही सांगत नाही, ती चुकली आहे असंही म्हणत नाही. ती सांगते तिनं जे सांगितलंय तेच कर, त्याच आदेशाचं पालन कर. कारण सुनीतीला नक्की माहीत असतं तिनं रागापोटी जरी सांगितलंय तरी ते करण्यामध्ये माझ्या पुत्राचं परमकल्याण आहे. ध्रुव आज्ञा घेतो, मनामध्ये राग आलेला असतो. कसं मी ते पद मिळवेन, त्या अपमानाचा त्याला बदला घ्यायचा असतो आणि म्हणून तो ठरवतो की काय वाटेल ते झालं तरी मी जाईन आणि तपश्चर्या करेन. ध्रुव वनामध्ये जातो, घोर तपश्चर्या करतो. त्या तपश्चर्येचं वर्णन भागवतात केलंय. अखंड जप करतो. वाटेत नारद महर्षी भेटतात, त्यांच्याकडून हा नाम घेतो, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा परममंत्राचा अखंड जप करतो. सुरुवातीला काही काळ फक्त बोरं कवठं असं खाऊन राहतो. काही दिवस हा केवळ खाली पडलेली जी फळं आहेत ती फळं खाऊन राहतो. काही दिवस शुष्क पानं जी आहेत ती पानं भक्षण करून राहतो. काही दिवस केवळ पाणी प्राशन करून राहतो. काही दिवसांनी पाणीही नाही, केवळ वायू भक्षण करून राहतो. आणि सगळ्यात शेवटी हा प्राणांचा सुद्धा निरोध करतो. वायूसुद्धा भक्षण करत नाही. आणि ते प्राण असे निरोध करतो. त्या तपश्चर्येचं एवढं सामर्थ्य आहे, त्याच्या त्या सामर्थ्यानं तो या सगळ्या समष्टी प्राणांशी एकरूप होतो. आणि म्हणून त्यानं प्राणायाम, प्राणांचा निरोध केल्याबरोबर सगळ्या जीवांचे प्राण निरोध होतात. कुणाला श्वासच घेता येईना. आणि मग मात्र सगळे देवदेवता खडबडून जागे होतात. भगवान विष्णूंच्याकडे जातात आणि सांगतात, भगवंता जा आणि पहिल्यांदी त्याला साधना करायचं थांबव. किती उलट परिस्थिती बघा. आपल्याला साधना कर म्हणून मागं लागावं लागतं. प्राचीन काळी आता साधना थांबव, भगवान तातडीनं लगेच येतात, इमर्जन्सी. कारण एवढी घोर तपश्चर्या आहे. 6 महिन्यांच्या मध्ये याला ही अवस्था प्राप्त होते. भगवान प्रकट होतात, त्याची साधना थांबवतात, विचारतात, ध्रुवा तुला काय पाहिजे, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न आहे. त्यावेळेस ध्रुव डोळे उघडतो, साधना थांबवतो. समोर चतुर्भुज असणारं सुंदर रूप पाहतो. खूप आनंद होतो आणि मनोभावे भगवंताचं स्तवन करतो आणि म्हणतो, भगवंता योंत प्रविश्य मम वाच मिमाम प्रसुप्ता. काय तुझं वर्णन करावं. तू मला विचारतोयस खरं, मी काय मागावं, पण मलाही आज समजत नाहीये. साधं 6 मिनिट तुम्ही ध्यान करा, उठल्यानंतर क्षणभर तुम्हाला भान राहणार नाही. 6 महिने हा या अवस्थेमध्ये होता. भगवंताचं सुंदर रूप पाहिल्यानंतर तो म्हणतोय, भगवंता मी काय मागावं. माझ्या आत, वाणीच्या आत तर तूच बसलेला आहेस. ही आतमध्ये जी आहे वाणी, परह पश्यंती मध्यमा वैखरी, माझ्यात काय सामर्थ्य, फक्त वैखरी बोलण्याचं आहे. याच्या मागं, परेच्या मागं तूच बसलेला आहेस. भगवंता मी तुला काय मागावं. तरी भगवान त्याला भानावर आणतात, आठवण करून देतात. ध्रुवा आठवतं का तू कशासाठी तप केलंस. आणि मग याला आठवायला लागतं. आणि मग त्यावेळेस एकदम ध्रुवाला आठवतं आणि त्यावेळेस तो मागतो, भगवंता मग जर तुला माहीत आहे ध्रुव पदाची मी याचना केलेली आहे आणि त्याच पदाची मी इच्छा करून ही तपश्चर्या केलेली आहे, तेव्हा मला माझं इच्छित असणारं ध्रुवपद प्रदान करावंस. भगवान लगेच तथास्तु म्हणतात आणि त्याला आढळ पद प्रदान करतात. पण ते मिळाल्याबरोबर ध्रुव मात्र अतिशय दुःखी होतो. फार सुंदर वर्णन केलंय. आणि मग त्याचं विचारचक्र प्रारंभ होतं की अरे, प्रत्यक्ष मुक्तिदाता असणारा भगवान माझ्या समोर आला, पण मी दुर्दैवानं त्याला मोक्ष मागितला नाही, काहीतरी एक स्थान मागितलं. आणि याचं कारणही त्याला कळलं. मातु सपत्न्या वाग्बाणैहि हृदि विद्धस्तु तान स्मरण. की माझी जी दुसरी आई, तिनं जे मला बोललेली होती, त्या वाघ बाणांनी मी जखमी झालेलो होतो आणि त्या यातना आणि त्या वेदना त्यांचं स्मरण झाल्यामुळं
मला भगवंताचंच विस्मरण झालं. आणि म्हणूनच मी नैच्छत मुक्तिपते हे मुक्तिम तस्मात् तापम उपेयवान. जो मुक्तिदाता आहे, खरं तर त्यानं विचारलं होतं काय देऊ, आणि दुर्दैवानं मोक्ष न मागता मी एक स्थान मागितलं. खूप दुःखी होतो. म्हणून भगवान समोर आल्यावर सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे काय मागावं आणि काय मागू नये. आणि त्यानंतर ध्रुव पुन्हा वनातून घरी जातो. भगवान अंतर्धान पावतात. ध्रुव घरी आल्यावर सगळ्यांना आनंद होतो. नंतर काही काळानं या ध्रुवाचा भाऊ जो उत्तम, या उत्तमाला यक्ष ठार मारतात. त्यावेळेस हा ध्रुव पुन्हा यक्षांच्या बरोबर महाभयंकर युद्ध करतो. त्यावेळेस या ध्रुवाच्या जवळ मनु येतात आणि सांगतात की ध्रुवा, तू एवढी तपश्चर्या केलेली आहेस, हे जे द्वेषानं पेटून तू जो युद्ध करतोयस हे युद्ध थांबव. याचं कारण सांगतात तितिक्षया करुणया मैत्र्या चाखिल जंतुषु. या जगात ज्याला काहीतरी तत्व प्राप्त करायचं असेल, ज्याला निरतिशय शांती प्राप्त करायची असेल, ज्याला इथलंच मिळवायचं असेल, त्याच्यासाठी काही प्रश्न नाही. पण ज्याला हे निरतिशय सुख, शांती आणि मुक्ती मिळवायची असेल, त्यांनी मात्र तितिक्षा आवश्यक आहे. सर्व भूतांच्या बद्दल मैत्री आवश्यक आहे, करुणा आवश्यक आहे आणि समभाव आवश्यक आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. फार सुंदर या ठिकाणी उपदेश देतात. सगळ्या दैवी गुणांचं वर्णन करतात. अध्यात्म मार्गामध्ये पहिली साधना असेल म्हणून अध्यात्म आणि व्यवहार हा बरोबर जाऊ शकत नाही. व्यवहारामध्ये जशास तसे अशी भाषा आहे, अध्यात्माची गणितच वेगळी आहेत. या ठिकाणी सांगतात जर तुम्ही साधना करत असाल, खरोखरच अंतःकरणामध्ये शांतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुमचं मन काही प्रमाणात तरी शांत आणि प्रसन्न आवश्यक आहे. आणि हा सुंदर उपदेश, कसं मन शांत करावं, हा सुंदर उपदेश ध्रुवांना दिला जातो. यानंतर ध्रुवाच्या वंशामधील अनेक राजांचं वर्णन या ठिकाणी येतं. वेन राजा, पृथुराजा यांच्याच वंशामध्ये पुढं अनेक राजे निर्माण झाले. प्राचीन, बर्ही, प्रचेतस वगैरे दी अनेक नावं आहेत. आणि अशा या राजांच्यापैकी जे राजे या सत्तेच्या भोगानं मदांध झालेले होते, या सगळ्या राजांना स्वतःच नारद महर्षी सुंदर उपदेश करतात. आणि त्या निमित्तानं पुरंजनाख्यान सांगतात, त्या निमित्तानं अनेक कथा सांगतात. आणि या परमपदाचा लाभ कसा घ्यावा हे या 4थ्या स्कंदाच्या शेवटपर्यंत सांगून याच ठिकाणी 4था स्कंद समाप्त होतो आणि पुढच्या 5व्या स्कंदाला प्रारंभ होतो. या 5व्या स्कंदामध्ये पुढच्या असणाऱ्या कथा आणि आख्यान येतात, ज्यामध्ये भगवंताचा पुढचा अवतार ऋषभदेव अवतार, अतिशय प्रसिद्ध असणारा हाही अवतार आहे. ज्या ऋषभाच्या असणाऱ्या अवतारामध्ये शम म्हणजे शांती म्हणजे काय आणि अहिंसा म्हणजे काय, माणसानं किती शांत असावं, कसं शांत राहावं, शांतीची परमोच्च सीमा काय आहे, याचं वर्णन या ऋषभदेवांच्या अवतारामधून करतात. त्याच निमित्तानं ऋषभदेवांचं चरित्र सांगताना भरताचं आख्यान आणि जडभरताचं आख्यान येतं. आणि क्रमाक्रमानं आणखीन पुढची काही आख्यानं येतात. यामध्ये अजामिळाचं आख्यान असेल, पुढं अंबरीश राजाची कथा येईल, यानंतर भगवंताचा वामन अवतार येईल, नृसिंह अवतार. आणि या सगळ्या अवतारांचं रहस्य काय ते आपण उद्या पाहू. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.
ओम शांती शांती शांती.